मी आपल्या सर्वांचं आमच्या कुद्दूर गावामध्ये सहर्ष स्वागत करतो। गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी हा असाच पहिला दूध व्यवसाय मार्गदर्शन शिबिर मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घेतलं होतं। त्यानंतर आता हे दुसरं शिबिर आज आपण संपन्न आपल्या उपस्थित करत आहोत। माझ्या गावाविषयी थोडीशी माहिती सांगताना मला सांगू इच्छितो की मी कुद्दूर हे गाव चंदगड तालुक्यामध्ये साहेब सगळ्यात मोठं असं गाव। माझ्या गावाची ओळख करून द्यायची म्हटलीच तर चंदगड पासून एका टोकाला असणारं पण लोकसंख्येनं असं मोठं असणारं आमचं गाव। आणि या गावात प्रत्येक जातीचे धर्माचे लोक आम्ही अगदी पुण्या गोविंदाने इथं राहत असतो। आणि एक वेगळी ओळख साहेब माझ्या गावची आहे। तर माझ्या गावात शिक्षक वर्ग जास्त आहे। प्रत्येक कुटुंबातला एक 5-6 कुटुंबाच्या मागे एखादा शिक्षक म्हणून आज विविध भागामध्ये माझ्या गावात आज एखादा शिक्षक म्हणून प्रत्येक ठिकाणी कार्य करत असतो। आणि शेती सुद्धा साहेब माझ्या गावाला भरपूर मोठ्या प्रमाणात शेती आहे। आणि त्या शेतीलाच एक जोडधंदा म्हणून माझ्या गावातले लोक हा दूध व्यवसायाचा मार्ग किंवा दूध व्यवसायाचा धंदा करत असतात। मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो माझं शिक्षण साहेब तिथं झालं 10वी पर्यंत। 11-12ला बाहेर गेलो, इंजिनिअरिंग झालं। थोडंसं व्यवसायाच्या निमित्तानं मी तालुक्यावर जिल्ह्यावर साहेब फिरत असतो। आणि या माझ्या व्यवसायामुळे बऱ्याच वेगवेगळ्या व्यवसायांच्या लोकांशी माझं ओळख पाळख माझी होत असते। आणि बरीचशी मंडळी माझी राजकीय असू देत, सामाजिक क्षेत्रातली असू देत, बऱ्याचशा लोकांच्या मध्ये वावरत असताना त्या लोकांचा उपयोग माझ्या कुद्दूर गावासाठी काय करता येईल का ही स्वच्छ साहेब भावना अशी माझ्या नेहमी मनात असते। तसंच गडिंगमध्ये एक बांधकाम चालू होतं माझं। त्या निमित्तानं मी बांधकामाच्या शेजारी गेलो असता संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती तिथे फिरत होती। निमित्तानं बोलता बोलता ओळख झाली आणि ती ओळख आमची मैत्रीत रूपांतर झालं। आणि त्या थोड्या काळामध्ये त्या साहेबांना फोन येत होते। त्याच्यावरून मी त्यांची माहिती घेतल्यानंतर मला समजलं की ती एक थोर व्यक्ती म्हणजे आदरणीय मोरे साहेब हे दूध व्यवसायातील एक फार मोठे जनक असं म्हटलं की काय वागवा होणार नाही यांची ओळख मला तिथं झाली। आणि साहेबांचा अभ्यास आणि साहेबांनी जे मार्गदर्शन त्यांच्या फोनवर चालू होतं तो सगळा मी त्याचा अभ्यास केला आणि म्हटलं साहेबांचं एखादं मार्गदर्शन शिबिर माझ्या गावात ठेवलं तर दूध व्यवसायिक माझ्या भागात गावात जी लोक आहेत त्यांच्या फायद्याचं होईल अशी भावना माझी त्याच वेळी मनात क्लिक झाली। आणि मी साहेबांशी चर्चा केली। साहेब म्हटलं माझ्या भागात एखादा आपला कार्यक्रम ठेवूया, कधीही बोलवा म्हटले। वास्तविक तुम्हाला सांगायचं होतं साहेबांची फार मोठी असे कार्यक्रम होतात। त्यांना भेटायला सुद्धा बऱ्याच भागातून बऱ्याच त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते। डॉक्टर आज आपल्या कुद्दूर गावामध्ये जे आता मोरे साहेब आलेले आहेत ही व्यक्ती ही अशी सहज तुम्हाला भेटणारी व्यक्ती नाही मी सांगू इच्छितो। त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची म्हणजे तर फोन करून त्यांना 8-10 दिवस लागतील तुम्हाला भेटायला। पण आज आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर ते आज आपल्याकडे आलेले आहेत। आणि आपला अनुभव या दूध व्यवसायातील मोठा अनुभव ते आपल्याला सांगतात। ते एका मोठ्या बऱ्याचशा दूध संस्थांवरती जीएम म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। महिन्याला 3.5 लाख 4 लाख रुपये पगार त्यांचा सोडून ते आज एक दूध व्यवसायावरती मार्गदर्शन म्हणून काम करतात। सतत त्यांचा फोनवरती त्यांचं मार्गदर्शन हे चालू असतं। मी बऱ्याच वेळा माझी गाठी होत असते, मी हे अनुभवलं स्वतः पाहिलेलं आहे। ती व्यक्ती आज योगायोगाला आपल्याला आलेली त्याचा आपण सर्वांनी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा एवढंच मी ह्या निमित्तानं सांगू इच्छितो। आपण शेतकरी कुटुंबातील शेतकरी लोक आपला मूळ व्यवसाय शेती आहे। आणि या शेतीबरोबरच आपला जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय साहेब आमच्या भागात मोठ्या प्रमाणात होतो। पण हा दूध व्यवसाय काही शास्त्र शुद्ध पद्धतीने केला तर तो किती फायदेशीर आहे याचा एक आज तुम्ही मंत्र इथून साहेबांच्याकडून घेऊन जायचा आहे। आपण पारंपरिक म्हणूनच व्यवसाय आजपर्यंत पारंपरिक म्हणून व्यवसाय करत आलेलो आहे। मग तो दूध व्यवसाय असो किंवा शेती व्यवसाय असो त्याच्याकडे व्यापार दृष्टिकोनातून आपण कधी बघितलंय का? नाही। पण ही परिस्थिती मनस्थिती कधी बदलणार? आपण असंच काम करायचं काय? आता माझ्या भाषेत मी डोंकीवर म्हणेन त्याला सरळ त्या आपण जे काम करतो त्याला एक शास्त्र किंवा जोड नसेल
किंवा त्याचा अभ्यास नसेल का उपयोग आहे करून? आपण दिवसात एवढं काम करायचं, राब राबायचं आणि त्याचा मोबदला योग्य जर काही मिळत नसेल तर नुसतं काम करून उपयोग होणार नाही. त्याला एक चांगल्या माणसाचा सोबत किंवा सल्ला किंवा मार्गदर्शन आपल्याला असणं फार गरजेचं आहे. साहेब मला काय वाटतं माहिती आहे, माझा आणखी उद्देश आहे साहेब हे शिबिर ठेवण्यामागचं किंवा हा कार्यक्रम घेण्यामागचा आणखी उद्देश आहे. त्याचा उद्देश मला बोलू दाखवतो. साहेब सर्वसामान्य माणसाला पैसा आला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. तुम्ही बघा साहेब, जर काय तुमच्या छोट्या छोट्या तुम्ही गोष्टींना बघितला, श्रीमंत लोकांच्याकडे पैसा जर काय गेला तर त्याची ठेव होते बघा पाहिजे, तर ती नुसतं ते ठेवीत रूपांतर होते. पण साहेब सर्वसामान्यांच्या लोकांकडे जर काय पैसा आला तर तो बाजारपेठेत खेळतोय. शेतकऱ्यांच्याकडे आज लाख रुपये आले, शेतकरी ठेव करणार नाही किंवा शेतकरी इतर काय शहरात जो काही जागा घेणार नाही, बंगला बांधणार काही बांधणार नाही. ते 1 लाख रुपये आपल्या भागातच खर्च करणार. म्हणजे आज घर बांधायचं असेल घर बांधणार, पाईपलाईन घालायची असेल पाईपलाईन घालणार, शेती बसवायची असेल शेती बसवणार. त्या पैशांचा वापर आपल्या गावात किंवा आपल्या भागात होतो आणि साहेब बाजारपेठेला चालना मिळते. मुख्य उद्देश हाच आहे. प्रत्येक लोकांच्या त्याच्या आधारित त्या व्यवसायावरती निगडीचे लोक आहेत ते सगळ्यांना धंदा मिळतो. हा एकच माझा अगदी शुद्ध हेतू आहे. ह्या हेतूनच मी हा कार्यक्रम घ्यायचं आणि एका वेगळ्या प्रकारे आजपासून काम करायचं. आज गेल्या वर्षीपासून हे काम करायचं असं माझं धोरण आहे. तर दूध व्यवसाय करत असताना आपल्याला अडचण माझ्यापेक्षा मी लहानपणी म्हशी पाहिजे होते. तुम्हाला सांगायला म्हटलं साहेब, मी 6वी 7वीला होतो आणि मला पण म्हशीची खूप आवड. आणि मी एकदा दारात बसलो सर, एकदा दारात बसलो आणि पप्पाला म्हटलं आणि आईला म्हटलं तर तुम्ही जर काय म्हैस घेतला तरच मी आज घरात येणार, मी घरात सुद्धा येणार नाही. मी 5वी 6वीला असताना दारात बसलो असा. मग शेवटी बाबा ठीक आहे बाबा तुम्ही म्हैस आणूया म्हणून त्यांनी मला आज घरात घेतलं. आणि 4-5 वर्षानंतर आम्ही व्यवसाय केला, दूध काढलं, व्यवसाय केला, चारा आणला, सगळ्या गोष्टी केल्या, वाडी आणली, सगळं केलेलं आहे. उत्तम वाडी पण शोधतो, वजन भाडा पण सगळं करतो, नाही असं नाही. पण त्यानंतर थोडंसं व्यवसाय निमित्त इकडे तिकडे गेल्या तर सगळ्या गोष्टी राहून गेल्या. पण ह्या मी पण अनुभव खाल्लेला आहे. पण तसं तुम्ही त्या प्रकारे काही न करता आज बाजारपेठेत वाटेल त्या नमुन्याचं आज खाद्य म्हणा पोषक आहार हे ते, पण तो आहार तज्ञांच्या सल्ल्यानेच आहार तो व्यवस्थित त्या जनावरांना दिला तर त्याचं रूपांतर आपल्या व्यवसायात होऊ शकते. माझं साहेब आणखी अजून थोडासा मानस आहे की शेतकरी गट स्थापन करावं. शेतकरी गट सुद्धा म्हणजे आता शेती शासनात सुद्धा नवीन धोरण आहे. कसं होते साहेब, शासनाला आहे की नाही प्रत्येक व्यक्तीला सांगू शकत नाही शासन सुद्धा आज तुम्ही हा लाभ घ्या तो लाभ घ्या असं प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत घेऊन पोहोचतो शासनाला मुश्किल झालंय. मग त्यांनी काय केलं, गट शेतीवरती जोर द्यायला. मला सुद्धा भविष्यात साहेब त्याप्रमाणे काम करायचं आहे. मला एक गट शेती करायची आहे. एक 20-25 लोक एका ठिकाणी आपण येऊयात आणि एक गट शेती तयार करूया, एक शेतकरी मंडळ तयार करूया. शासनाच्या बऱ्याचशा योजना मी त्या आधाराला कटिबद्ध आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो काय बी बियाणे द्यायची असली, धान्य द्यायची असली असेल, अवजार द्यायची असली, यांत्रिकीकरण करायचं असेल तर शासन पहिल्यांदा प्राधान्य या गट शेतीला देतं. शासनाचे साहेब काम सोपं होतं. प्रत्येक शेतकऱ्याला शासन पोचू शकत नाही. अशा बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या आपल्या बांधापर्यंत आपल्या घरापर्यंत आणायचं. भविष्यात मी हे काम करत असे आपल्या ह्या निमित्ताला ग्वाही देतो. आणि त्यानंतर साहेब आणखी काय केलंय की आता हे शिबिर झाल्यानंतर काही व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांनी आमच्याशी तुम्ही संपर्क साधा तर साहेबांच्या मार्फत काही गोटे किंबहुना मी म्हणतो जिल्ह्याच्या बाहेर बऱ्याचशा कर्नाटकात त्यांच्या सल्ल्यावरती काही त्यांनी दत्तक योजना म्हणजे त्यांच्या गोटा दत्तक योजना ह्या अशी गोटे जे आहेत की नाही त्याचा एक अभ्यास जरा आपण करूया. म्हणजे नक्की आपण आपली जनावर कशी पाळतोय, दूध उत्पादन किती घेतोय आणि तोच व्यवसाय इतर ठिकाणी व्यवसाय म्हणून कसं करतात आणि त्यातनं नफा मिळवून त्यांचा संसार कसा मोठा झालेला किंवा त्यांचा वृद्धी कशी झालेली आहे हा अभ्यास करण्यासाठी आपण थोड्या दिवसात मी शासकीय लोकांना सुद्धा इथे बोलवणार. आता ह्या मीटिंगला मी काही शासकीय तहसीलदार काही इतर कृषी विभागाच्या लोकांना निमंत्रण दिलं नाहीये. त्यानंतर एक दिवस शासनाच्या सगळ्या योजना काय असतील त्या विभागाच्या माणसांना मी इथे बोलवून आपण तसा एक परत अभ्यास दौरा करूया. मोठा अभ्यास दौरा असा करायचा माझा एक मानस आहे. आणि हा करत असताना त्या जोड धंद्याला दुधाच्या धंद्याला आता माझे काही मित्र आता तिथे सुधीर म्हणून आले राजगुळीचा तो वाटा साहेब ऑफिस आहे त्याचं तो सीए किरण पाटील सीए गणित त्यांच्याकडे कामाला होता. त्याला बराचसा अनुभव आहे. तुम्हाला ह्या योजनामध्ये अजून काही विविध हे घ्यायचा फायदा शासकीय काय फायदा घ्यायचा असेल तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ म्हणून योजना बिनव्याजित खर्च प्रकरण 10 ते 15 लाखापर्यंत मिळतं. ते तुम्हाला कसं घ्यायचं कसं घ्यायचं आधी सांगतो. ते आमच्या सुधीरांच्या ऑफिसला गेला तर ती सगळी माहिती तुम्हाला देईल. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे शरद पवार गाय गोठा योजना, पीएमजीपी मधून पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, सीएमजीपी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार यांच्यातून निर्मिती
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, कोकण लोकांसाठी 25% आणि कास्टसाठी 95% अशा योजना बऱ्याचशा आहेत. त्या तुम्हाला सर्वांना आम्ही इथून पुढच्या भविष्याच्या काळात सांगणार आहोत किंवा माहिती देणार आहोत. त्यानंतर आम्ही ह्या वर्षी परत आमच्या मोरे साहेबांच्या निकटवर्तीय किंवा नाशिक येथे 1000 गाईंचा गोठा जे संगोपन करतात त्यांचे अनुभव सुद्धा खूप मोठे आहेत. म्हणजे बारीक सारीक सगळ्या अडचणी आमच्या भागातल्या ते डॉक्टर साहेब इथून पुढे त्या शिबिराला ते थोडंसं मार्गदर्शन करतील. आणि इथून पुढचे 5 ते 6 दिवस कोवाड इथं माझं हॉटेल आहे, इथे त्या हॉटेलमध्ये वास्तव्याला थांबणार आहे. आणि तुमच्या वैयक्तिक हा व्यवसाय करत असताना तुमच्या काही जनावरांच्या अडचणी असतील, आता मी थोड्याशा अडचणी जाणून घेतले, आपण त्या गोट्यावरती जाऊया. आपण गोट्यावरती जाऊन तुम्हाला त्याच्यामध्ये उपचार किंवा इतर अजून काय त्या संदर्भातल्या काय औषध किंवा त्याचा उपचार असतील ते सुद्धा आम्ही इथून पुढच्या 8 दिवसांमध्ये अगदी निःशुल्क करणार आहोत. हा एक छोटासा आम्ही प्रयत्न ह्या कुंदूरगावचा नागरिक किंवा कुंदूरगावचा एक व्यक्ती म्हणून आज ह्या गावच्या नागरिक देणं लागतो या एकमेव उद्देशानं हा आज मी करत आहे. आणि इथून पुढच्या ह्या आमच्या आमचे जे काय माणसं असतील त्याला आपल्याकडून पाठिंबा मिळावा एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. आपल्या कंपनीची व मोरे साहेबांची ओळख मी करून देणारच आहे. त्यापूर्वी जे माहिती देणार होतो रेडेकर साहेबांनी बऱ्यापैकी माहिती म्हणजे ज्या योजना आपण आमच्या कंपनीमार्फत राबवतो त्यांची बऱ्यापैकी ओळख रेडेकर साहेबांनी दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्हाला इथं मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं, याबद्दल मी प्रथमतः रेडेकर साहेबांचे आभार मानतो. तसेच आज इथे उपस्थित सर्व शेतकरी व दूध उत्पादक, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. आणि आपली जी विकास बिझनेस कन्सल्टन्सी फर्म जी आहे, जी शेतकऱ्यांसाठी काम करते, विविध सेवा सुविधा पुरवठा करतो, त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती व साहेबांच्याबद्दल थोडी माहिती सांगून मी 5 मिनिटात माझं भाषण आवडते. तर विकास बिझनेस कन्सल्टन्सी ही कंपनी 2014 साली स्थापन केली. त्यापूर्वी मोरे साहेब यांनी गोकुळ दूध संघ तसेच विविध दूध संघ, अनंतराव थोपटे दूध विकास मंत्री पुणे तिथं देखील MD म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर वसंत दूध संघ सांगली तिथं देखील MD म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर SR थोरात संगमनेर तिथं देखील दूध संघ जे आहे तिथं MD म्हणून काम केलेलं आहे. आणि हे जे सगळे संघ आहेत ते मोडकळीत आलेले संघ उभा करून देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर 2014 नंतर आमची अशी एक मानसिकता झाली की बाबा शेतकऱ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे. जी मुळं आहेत या झाडाची तर त्यांना मोठं करणं गरजेचं आहे. जे विविध संघावरती आपण काम करतो असे संघ चांगल्या पद्धतीने मोठे झालेले आहेत, त्यांचे मोठमोठे संघ स्थापन झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य चाललेलं आहे. पण जे आपले जे मुळं आहेत, जे शेतकरी आहेत, तर त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या उद्देशाने आपण या संस्थेची स्थापना केली 2014 पासून. आणि पहिल्या सुरुवातीला सल्लागार म्हणून साहेबांनी काम केलं. त्यांच्या अशा लक्षात आलं की 2 ते 3 वर्षांमध्ये की आपण नुसतं सल्ला देऊन काम करणार नाही, कारण की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी उपचार किंवा सेवा सुविधा देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. ह्याच उद्देशानं आम्ही एक अशा सेवा सुविधा उभा करून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या घरगुती उपचार असू दे किंवा विविध सेवा सुविधा असतील त्याच्यामार्फत त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. आता चांगल्या पद्धतीनं आपण बऱ्याचशा 14 ते 15 प्रकारच्या सेवा सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा करतोय. त्याचबरोबर आतापर्यंत 350 गोटे दत्तक घेऊन त्यांना मार्गदर्शन करतोय. तर अशा पद्धतीने ह्या संस्थेचं आमचं काम चालू आहे. त्याचबरोबर मगाशी जसं मी सांगितलं की साहेबांनी बरेच योजना ज्या आहेत त्याचं माहिती दिलेलीच आहे. तर आमच्या कंपनीमार्फत देखील आपण विविध सेवा सुविधा आणि ज्या बाकीच्या ज्या योजना आहेत त्या राबवतोय. तर आता मगाशी साहेबांनी सांगितलेलं आहे की
अण्णासाहेब महामंडळामार्फत बिनव्याजी प्रकरण आपल्याला शेतकऱ्यांना होऊ शकते, तर 15 लाखापर्यंत बिनव्याजी 6 वर्षापर्यंत आपल्याला ते देता येतं. त्याचं देखील काम आमच्या विकास बिझनेस मार्फत आपण करतोय. त्याबरोबर सगळ्यात मोठं प्रकरण जे NDDB मार्फत होते, म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद गुजरात ही जी संस्था आहे ती आशिया खंडामधली सगळ्यात मोठी दूध संस्था आहे. म्हणजे दूध संस्था यांच्यासाठी काम करते. तर यांच्या मार्फत जी योजना राबवली जाते की ज्या शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादक असतील किंवा उद्योजक असतील त्यांना ही स्कीम राबवायची असेल तर 4 कोटीची ही योजना आहे, ज्याच्यामध्ये 200 जनावर आपण घेऊ शकतो. 200 जनावर गाई किंवा म्हशी तुम्ही निवडू शकता किंवा 100 म्हशी 100 गाई करू शकता. तर अशी ही योजना आहे. तर या योजनेची पूर्णतः माहिती किंवा लागणारी कागदपत्राची पूर्तता आमच्या कंपनीमार्फत केली जाते. तसेच मगाशी जसं सांगितलं की शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. तर या अडचणींसाठी उपाय म्हणून आपण विविध सेवा सुविधा पुरवठा केली जाते. मगाशी जसं साहेबांनी सांगितलं की गेल्या वर्षी आम्ही त्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला. तर त्याचं मार्गदर्शन मोरे साहेबांनी केलं. तर त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी फायदा घेतला. आपली कंपनीची गडिंग आहे की त्या संस्थेला भेट देऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा फायदा उचलला. तर तशा पद्धतीनं ते थोडक्यात त्याची माहिती देऊन मी साहेबांना किंवा डॉक्टर साहेबांना जे आज मार्गदर्शक लाभलेले आहेत तर त्यांना मी हे करून देतो. तर थोडक्यात मी सेवा सुविधा आपल्या ज्या उपलब्ध आहेत, मी दीपक सरांना विनंती करतो की आपल्या ज्या सेवा सुविधा आहेत ज्यांची नावं मी घेतोय त्या सेवा सुविधा घेऊन तुम्ही तुमच्या डोक्यातील प्रश्न जे आहेत ते सोडवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की जनावर गाव राहणं, म्हणजे दरवर्षी वेग होणं. साहेब आता भाषणातून किंवा मार्गदर्शनातून सांगून देतील की बाबा आपल्याला फायदेशीर दूध व्यवसाय करायचा झाला तर दूध व्यवसाय मध्ये दरवर्षी वेग होणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अडचण काय आहे, सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती जनावर गाभण मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत जनावर गाभण केले पाहिजे. परंतु काही कारणास्तव ती आपल्याकडून गेली जात नाही आणि आपला दूध व्यवसाय तोट्यात जातो. तर त्याच्यासाठी जनावर वेळेत माझावर येणं आणि गाभण राहणं याच्यासाठी कंपनीमार्फत आपण कम्फर्ट नावाचं औषध उपलब्ध केलेलं आहे, जेणेकरून जे शेतकरी आहेत ज्यांच्या जनावर गाभण योग्य वेळेत जात नाही ते कम्फर्ट वापरून आपण त्यांना योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीनं माझावर आणून गाभण भरवू शकतो. त्याचबरोबर व्याल्यानंतर वाढ न पडणं किंवा पाणी न सोडणं अशा ज्या पद्धतीच्या तक्रारी येतात त्याच्यासाठी LDT म्हणून आपण एक औषध डेव्हलप केलेलं आहे. जे पाणी व्हायच्या ज्या समस्या आहेत, लाग मारणे, पाणी होणे, वाढ न पडणे अशा सगळ्या समस्यावरती आपण हे औषध वापरू शकतो. ही अशी सगळी औषधं आपण उपलब्ध केलेली आहेत. त्याचबरोबर घरगुती उपचार देखील साहेब आता इथं सांगणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या वेगवेगळ्या औषध उपचार उपयोगी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती वासरू संगोपन. जे आपल्या गोठ्यामध्ये वासरं निर्माण होतात ते लवकरात लवकर, गायीची जर वासरं असतील तर ते 1 वर्षाच्या आत आपण योग्य माझावर आणून योग्य तिची तब्येत करून ती भरवायला पाहिजे. परंतु परिस्थिती बघता बऱ्याचशा गोठ्यावरती मी जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा म्हशीच्या रेड्या असतील तर 3-3 वर्ष 4-4 वर्ष ती अजून रेडीच असते. म्हणजे ती गाभण राहून दूध कधी देणार हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर आपल्या ज्या गोठ्यामध्ये रेड्या तयार होतात किंवा वासरं तयार होतात तर लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी वेळामध्ये आपल्याला त्याचं वजन वाढून गाभण त्याला भरून आपण त्याचं दूध उत्पादन घेतलं पाहिजे. तर त्यासाठी आपण काप प्लॅन म्हणून वासरांचं खाद्य जे आहे तर ते सप्लिमेंट आपण देतो, जेणेकरून वासराची वाढ लवकरात लवकर आणि झपाट्याने व्हावी या दृष्टिकोनातून आपण हे काप प्लॅन देतो. त्याचबरोबर विविध सेवा सुविधा जसं मिल्किंग मशीन जनावरांना लागणार असतील तर टर्की देशातून
सेंट्रल मिल्क या कंपनीचे मशिनरी, आपण दूध काढायचे मशिनरी उपलब्ध आहेत आपल्याकडे. त्या आपण आपल्या कंपनीमार्फत दिल्या जातात. गाईसाठी आणि म्हशीसाठी दोन्हीसाठी त्या दूध काढू शकतात. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या सुविधा आपण सगळ्यात सेवा सुविधांचं मी इथं माहिती देत नाही आहे. थोडक्यात आपण हे माहिती दिलेली आहे. तसंच विविध शेणकाय पातळ पडत असेल, जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित नसेल किंवा फॅट वाढत नसेल किंवा अपेक्षित एवढं दूध निघत नसेल, अशा सगळ्या सेवा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्या उरलेल्या सेवा सुविधा किंवा इतर काही टिप्स जे आहेत ती मी मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांच्या भाषणातून घरगुती उपचार किंवा बाकीच्या सेवा सुविधा आहेत त्याची माहिती थोडक्यात मी ज्या आहेत त्या सेवा सुविधांची माहिती दिलेली आहे. तर इतर माहिती जी आहे ते मोरे साहेबांच्या भाषणातून तुम्हाला मिळेलच. मी सर्वांना विनंती करतो की तुमचे काही प्रश्न असतील गोठ्यामध्ये की जनावर गाभण राहत नाही किंवा इतर काही गोठ्याचे प्रश्न असतील तर साहेब आता मार्गदर्शन करणार आहेत, तर त्यांना विचारावे. आणि मी 4 शब्द बोलून मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. माझा अनुभव जो आहे तो मोठ्या गोठ्यांवर काम करण्याचा अनुभव. 500 गाई असतात, जिथं 3000 गाई आहेत, जिथं 2000 गाई आहेत. आणि तिथं एका ठिकाणी या गाईंचं संगोपन करून त्यांचं स्वच्छ दूध उत्पादन करणे आणि त्यांची बॉटल पॅकिंग करून मुंबई पुणे इथे विकली. लांब ठेवायचं, जवळ ठेवायचं, अंतर ठेवा म्हणजे क्लिअर आहे. तर असा माझा अनुभव आहे. तर त्या अनुभव आमची आणि सरांची जुनी ओळख असल्यामुळे आम्ही तो सांगायचो, आमच्या चर्चा व्हायच्या. आज साहेबांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. आणि मला संधी बोलण्याची, मी याला भाषण म्हणण्यापेक्षा किंवा मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा चर्चा सत्र समजतो की तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढं मी तुम्हाला सांगू शकेल की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. मी मोरे सरांसारखा चांगला वक्ता नाही, मी भाषण खूप कमी केलेले, मार्गदर्शन बसून मार्गदर्शन केलेले असं स्टेजवर कोण तरी बोललेलं नाही. तर आमच्याकडे जेव्हा 1500 गाईंचं संगोपन करायचे हे एकदम तंत्रशुद्ध पद्धतीनं आणि एकदम अद्यावत मशिनरी वगैरे आमच्याकडे आहेत. त्या मशिनरीने आम्ही करायचो, दूध काढण्याच्या मशिनरी. तर माझ्याकडे 1500 गाईंमध्ये जर वर्गीकरण करायचं म्हटलं वेगवेगळ्या वयाप्रमाणे जर वेगवेगळे जनावर कसे कसे होते माझ्याकडे, तर माझ्याकडे दररोज 200 वासरं दूध पाजवण्यासाठी असायचे. 200 त्या 200 वासरांना दररोज दूध पाजवावं लागायचं. नवीन जन्म झालेले 1 महिन्यापासून 3 महिन्यापासून आणि 3 महिन्यापर्यंत दूध पाजवायचं. त्याच्यानंतर आमच्याकडे वेगवेगळे दूध तयार केलेले असायचे 3 ते 9 महिन्याच्या वासरे आमचे. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांना चारा द्यायचो, वेगवेगळं खाद्य द्यायचो. त्यांच्या वाढ होण्यासाठी दररोज त्यांचं किती किलो वाढलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे दुसरा एक असा गट होता की 9 महिने ते 14 महिन्यापर्यंत. तर त्यांना आम्ही काय करायचो, त्यावेळी जे खाद्य द्यायचो तर त्यांचं शरीराची वाढ व्हावी, त्यांच्या गर्भाशयाची वाढ व्हावी. आणि त्या गर्भाशयाची वाढ झाली तर त्यांचं वजन वाढवलं आणि जो बरोबर 14व्या महिन्यामध्ये त्यांचं वजन 275 किलो ते 280 किलो झालं पाहिजे. आणि त्यांना आपल्याला कृत्रिम करता आलं पाहिजे, जेणेकरून ती गाय लवकर तयार होईल. आता गायीमध्ये हे आहे की 14 महिन्यामध्ये काय तयार होऊ शकेल 275 किलो किंवा 80 किलो. पण आपण जर म्हशीमध्ये विचार केला तर म्हैस जी आहे म्हणजे आपण पाळी म्हणतो, तर ती मात्र 2 वर्षामध्ये तयार व्हायला हरकत नाही. जे की शेतकऱ्यांकडे मी बघितलं, मी फिरत असतो फिरतो, जे छोटे शेतकरी किंवा शेतकरी त्यांच्याकडे जात असतो. ज्या ठिकाणी 500 म्हशी आहेत, ज्या ठिकाणी 1000 म्हशी आहेत, त्या ठिकाणी पण जातो. पण यांच्याकडे सरासरी ना त्या म्हशी आहेत ना 3, 3.5 वर्ष 4 वर्ष आहेत. तर त्याचे कारण बरेच आहेत की त्यांना पहिल्या 3 महिन्यामध्ये दूध व्यवस्थित प्रोटीन मिळत नाही, त्यांना चारा मिळत नाही, खाद्य मिळत नाही. आणि सर्वात महत्वाचं कारण जे आम्ही बघितलं काम करता म्हणजे दररोजच्या आम्ही कामामध्ये जे निरीक्षण केलेलं आहे, तर तुमच्या वासराचं ना जन्म वजन ते खूप महत्वाचं असतं. वासराचा जन्म होता ना त्या वासराचं वजन किती आहे याच्यावर सुद्धा तुमच्या वासराची वाढ अवलंबून आहे. तुमच्या वासराचं वजन गाईमध्ये जर समजा मला वाटतंय
माझं जसं जसं भाषण चालू होईल तसं माझा आवाज चढत जातो आणि मला माईची आवश्यकता लागत नाही. पण आज जे काय राजू रेड्डीकर सरांनी हा माझा दुसरा कार्यक्रम ठेवला आणि पहिल्या कार्यक्रमाच्या इतकी गर्दी होती आणि ती गर्दी बघून मी त्याला सूचना दिली. काय सूचना दिली असेल तर मला राजकीय व्यक्ती व्यासपीठ नको आहे. काय सूचना दिली त्याला, गर्दी भरपूर दिसेल, 500-1000 माणसं असतील, मला माणसं 10 पाहिजे. किती? 10 असू देत, 15 असू देत, ती शेणात हात घालायला पाहिजे. काय सांगतो विचारलं का? ती माणसं कोण पाहिजे? शेणात हात घालणारी पाहिजे. कारण का जर आपल्याला काम करायचं असेल, एक दानाने पहिल्यांदा जमिनीत पोखर द्यायचं, एक दाना याला जमिनीत गाडला जातोय तेवढं अक्क कधीच येतो, अक्क कधीच येतं. राजू रेड्डीकर साहेब तुम्ही म्हटलं तुम्ही हे दाना तुमचा पुजून घ्यायला लागला, तुम्ही समाजासाठी सेवा करायला, मग ती सेवा कधी उपयोगी होणार आहे? राजकीय व्यासपीठावर होणार नाही. तुम्हाला दूध धंदा वाढवायचा असेल तर शेतकरी तुमच्या समोर जनावरं मालिकणारी माणसं असायला पाहिजे. म्हणजे मी स्टेजवरील मान्यवर लोकांना मी आव्हान अजिबात करत नाही. ती माणसं लिडर आहेत, त्यांना माहिती आहे काय करायचं, शेतकऱ्याला कसं द्यायचं, काय करायचं हे त्यांना माहिती आहे. आज स्टेजवर खरोखर हीच माणसं बोलवली. आज कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.के. परीट सर यांना राज्यस्तरीय गुणवंत हे पुरस्कार मिळाला. कारण का? त्यांनी मगाशी सांगितलं की एका दिवसाला 25-25 ऑपरेशन त्यांनी केलेले आहे. किती? 20-25 ऑपरेशन केलेले आहेत. आताची डॉक्टरांची आपलं खाली त्यांच्या योगायोगानं झाली किंवा व्यासपीठावर या लोकांची किंवा कार्यक्रम पत्रिकेवर सगळे सन्मान्य लोक आहेत, सगळ्यांची नावं नाही नसतो घेत नाही. किंवा आजचे संयोजक राजू रेड्डीकर साहेब, त्यांच्यापेक्षाही मला कोण महत्वाचं वाटतं तर मी मुद्दा बघायची त्यांनी मला सांगितलं म्हणून सांगतो. मी मुद्दा कौटुंबिक बोलतो, मी कार्यक्रम म्हणून आज बोलणार नाही. माझ्या मनात मी बोलायची माझी इच्छा आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये 6,000 कार्यक्रम झाले, जिल्ह्याला कार्यक्रम झाले, सगळ्या मंत्र्यांनी कार्यक्रम झाले. कार्यक्रम मला महत्वाचा नाही, मला महत्वाचं काय तर क्रिकेट काय का त्या कार्यक्रमात कुणी काय घेतो. तर मी मुद्दा म्हणजे मी शेतकऱ्यांना सांगणार मला इच्छा आहे की आज मगाशी योगाबरोबर संयोजकांचे जे काय बोलणारे होते त्यांनी सांगितलं पिता पुत्राचं नातं. मी शपथ सांगतोय या नाईलाची ही भाषा वापरतो कारण का खरं कळावं. माझा मुलगा माझ्या समोर जे आहे, माझी मुलगी आज ती सायंटिस्ट आहे, अब्दुल कलामची विद्यार्थी आहे. तिने मंगळयान सोडण्यामध्ये काम केलं. म्हणजे त्या एका मुलगीला मला अभिमान वाटतो, मी माझा गौरव करत नाही. म्हणजे मला काय मी अभिमानानं मला छातीत मोह करून येतो. माझी मुलगी मी सायंटिस्ट केली की जी अब्दुल कलामची दत्तक घेतली आणि तिने मंगळयानचं काम करायचं सोडलं. तिच्याविषयी माझा मुलगा हुशार. ज्यावेळेला 12वी झाला त्यावेळेला तो माझं काम करत असताना बघितला आणि त्याने मला सांगितलं मला पप्पा तुमच्या क्षेत्रातच यायचं आहे. तर त्यावेळेला मी काय परीक्षा घेतली असेल तर मी एक पहिली परीक्षा घेतली. बाळ तू मी एवढी असताना मी तुला गोट्यापर्यंत जायला गाडी 4 व्हीलर गाडी दिली. 2 ड्रेस तुला असायला पाहिजे, एक गोट्याचा ड्रेस आणि एक अंगावरचा येताचा ड्रेस. तू गोट्याच्या बाहेरच्या बाजूला ज्या गोट्याच्या घरात दारात जाणारी त्याच्या अगोदर तू तुझ्या जीन्समध्ये तो ड्रेस बदल आणि तू साधा ड्रेस घाल आणि पहिलं सेल काढायचं काम कर. मी अतिशय प्रामाणिक म्हणजे शपथेचं बरोबर वाटत नाही म्हणून सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो की खंडाळ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या गोट्यावर मी त्याला सेल काढायला 12वी असताना सेल काढायला 10 दिवस ठेवलेला आहे आणि त्याला पूर्णपणे 10 दिवस सेल काढलेला आहे. शेण काढल्यानंतर त्याला लागलं त्याला पहिल्या दिवशी तो प्रश्न विचारायला घेऊन आला, पप्पा एका म्हशीचं शेण पातळ पडतं की एका म्हशीचं शेण घट का पडतं? एका म्हशीच्या शेणामध्ये जुंजळीचे दाणे दिसतात आणि एका म्हशीच्या शेणामध्ये मात्र काहीच दिसत नाही. आणि मला म्हटलं तू खरोखर शेण चांगल्या पद्धतीने हात काढला. त्या शेतकऱ्याला तुला 10 दिवसानंतर शिकवायला पाहिजे कुठली म्हशीकडे बघून बघू नको, शेणाकडे पहिल्यांदा बघून घे. आणि हे त्यानं काम केलं, मग त्याला मी प्रवेश दिला. आम्हाला मोठं व्हायचं असेल, पैसे मिळवायचे असतील तर भरपूर मिळवले असतील मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि आता मला दोघांची गरज नाही का तर माझी मुलगी सायंटिस्ट आहे, ती अमेरिकेमध्ये आहे, ती नासामध्ये काम करेल. मी मुद्दा निमित्त माहिती मला 3-3.5 लाख रुपये पगार होता. मला आज मी ज्यावेळेला रिटायर झालो वयाच्या 54 वर्षी मी शिक्षण वृत्ती घेतली.
मी गोकुळ दूध संघाची वयाच्या 54 वर्षी मी गोकुळ दूध संघामार्फत संघाचे अधिकारी मला वाटतं रेडिओ येणार पण होते यांनी त्यांना सांगितलं राजकीय कार्यक्रम आहे राजेंद्र सांगितलं राजकीय कार्यक्रम आपल्याला घ्यायचे नाही आपल्याला शेतकऱ्यासाठी काम करायचं आणि शेतकऱ्याच्या गोट्यात जाऊन जर काम करायची इच्छा असेल तर तुम्ही आमचं काम करायला चालू करा किंवा तुम्ही आमच्याशी सक्तीत राहा नाही तर मला संकट नको आहे मला संकट शेतकऱ्याचे आहे आमचे 700-300 लोक माझ्याबरोबर आहेत आज ह्या कामासाठी मी मुद्दाम डॉक्टरना बोलवलं नाशिकवरून डॉक्टर आले 1500 जनावरचा गोटा त्या डॉक्टरची करून नुसती नाही आता इथं गव्हर्नमेंट डॉक्टर आहे त्यांची माझी का दृष्टी कोठली त्याला मी नाशिकमध्ये काम करत कोल्हापूरला का डॉक्टर माझ्याबरोबर बोलवलं नाही तर त्या 1500 म्हशीचं शेत बघताना त्या डॉक्टरने बघितलेलं आहे म्हणजे ओरिजिनल काम केलेलं त्या डॉक्टरने बघितलं जे दूध ज्या गोठ्यामध्ये जे दूध काढलं जातं ते अमिताभ बच्चनला जातं ज्या गोठ्याचं दूध अंबानी घेतो ज्या गाईचं दूध अंबानी घेतो त्या गोठ्यामध्ये गाई काय कशा करतात कशा वागतात आणि त्या कशा पद्धतीने दूध देतात त्याचं प्रॅक्टिकल काम ह्या डॉक्टरला काय केलं डॉक्टरची सर्टिफिकेट घेतल्यानंतर तिथं काम केलं ते बोलवलं मी त्याला का बोलवलं सगळं मी तज्ञ असायचा भाग नाही मला सगळं येते असं भाग नाही आम्हाला तिथं तरी प्रगत करत जायचं संघटनाची संगत राहायची या कुठं डॉक्टर राजू आमच्या सगळे राबा लागले तुझ्या भागात काहीतरी करावं लागले तर तुम्ही त्यांना रात्री 6ला मी गाडीला बसवलं सकाळी 5 ते बस आले आणि त्यांना डायरेक्ट मी इकडे घेऊन आलो कशासाठी घेऊन आलोय तुमच्या 2 म्हशीसाठी बरं का मला 1500 जणांचा मोठा घालायचा तुमच्या म्हशी किती असतील 2 मला फक्त हात करून सांगा म्हणजे मी पुढे सांगत जाईल कुणाकडे म्हशी आणि वासर आहे कुणाकडे म्हशी आणि वासर आहे तुला फोटो काढा आम्ही इथं तुम्ही सक्सेस झाला कारण का जे लोक माझ्याकडे आलेत ना ती म्हशी आणि काही पाळणार आहे मी हे अध्यक्ष स्थान डॉक्टरला दिलंय आवर्जून सगळं व्यासपीठावर माझ्या महिला सुद्धा आहेत त्यांच्याकडे पण निश्चितपणाने जनावर असतील पण मला असं म्हणायचं आहे की कोण स्वतःच्या घरात रेडी किंवा पाणी तयार करून पहिल्या म्हशीपेक्षा जास्ती रेडीचं दूध काढलेलं कोण असं आहे का स्वतःच्या गोट्यात वा बघा त्यांचा हात आहे त्यांची नावं घ्या शक्यतो त्यांचे फोटो काढून त्यांचे फोटो येतील त्यांची नाव घ्या अतिशय मला टोटली मामा एकदम बरं वाटतं तुमच्या गोट्यात रेडी होती पहिली त्या पहिल्या रेडीनं दुसऱ्या ती रेडी तुम्ही बाळगताय आणि दूध उत्पादन तुमचं वाढलं सगळ्या इथं त्यांचं खरं कौतुक का सगळ्या टाळ्यावर खरा शेतकरी आहे ह्याला कारण काय तर जे आज दुधातली जी सप्तपदी म्हणतोय सांगतोय आणि काही बघत नाही आपण पूजा काय सत्यनारायण असू दे लग्न असू दे काय बघत नाही आपण नुसतं वादात बोलत असतो अहो हे फार भारताची संस्कृती जी आहे ती फार चांगली आहे जी सप्तपदी म्हणतो आपण लग्नात घालतो माहिती आहे ना एवढं तर माहिती नाही तांबे तुझे लावून बायकोलाचा हे करून पुढे नवराने पाठीमध्ये बायको भेटली माहिती आहे की नाही त्यावेळेला काहीतरी भाजी म्हणतो ना काय तुम्ही ऐकलं नसेल तो 7 वचनं घेतो काय करतो प्रपंचा करासाठी 7 वचनं घेतो तसं सुद्धा न सांगत असताना गाय आणत असताना बायका आमच्या ओवाळत होत्या माझ्या आईनं ओवाळून मी बघितलेलं आहे जशी काही कुठला पाय टाकली गोठ्यात बघितलेला आहे आणि त्यावेळेला आई सुद्धा माझी सप्तपदी म्हणायची काय पहिली म्हणायची पहिलं दूध किती दिली जास्त म्हणत नव्हती बरं का पाय उजवा टाक म्हस पाय काय कर उजवा टाक आणि माझा गोठा वासरानं भरू दे माझा गोठा गेल्यानं भरू दे म्हणजे पहिलं काय आहे माणूस पहिलं लग्न कशासाठी करतो मी तुम्हाला प्रश्न विचारतो लग्न कशासाठी माणूस करतो बायकोबरोबर एन्जॉय करायसाठी करत नाही पुढचा वंश काय करायला पाहिजे त्याला वापरायला पाहिजे बरोबर चुकीचं अरे बाबा एवढं तुम्ही शिकलेली माणसं आज दूध गोट्याचं मगाशी डॉक्टर सांगत होते ₹1 लाख गोट्याचं कमी झालं गोकुळा स्वतःला फायदा करायला मी कुणाला नाव घेतो मी गोकुळचं भाकरी खायला बनवत आहे मी बऱ्याच सगळ्यांनी भाकरी खाल्लेली आहे त्यांना दूध वाढवायचं आहे म्हणून मी काम वेगळ्या पद्धतीने करावं का सगळे मोठे झाले संस्था सगळ्या मोठ्या झाल्या गावाच्या संस्था सुद्धा सगळे आर्थिक झाले पण आपण गोट्यात पहिलं तर खड्डं वाढलं मी ज्या गोट्यात जातो तेव्हा बाई दिवाळी ती लाईट लावते साहेब इथं खड्डा आहे तिथं खड्डा आहे म्हणजे आमच्या खड्ड्याची संख्या वाढली ही का हो अशी विचित्र अवस्था का झाली की गोटाचे खड्डं वाढलं इमारती संस्थेच्या मध्ये बाकीच्या सगळ्या धर्माच्या प्रायव्हेट कंपन्या असते गोटे संघ असते मी सगळ्याला अजिबात नाव ठेवत नाही
कारण का त्यांनी काय केलं, रेकॉर्ड ठेवलं, त्याचा अभ्यास केला. पण तुम्ही मात्र सत्य कधी विसरला. तुम्ही जे काय दूध धंद्याचं तत्वच विसरलेलं आहे आणि ते तत्व आपण जर जागृत करायचं असेल तर मी 40-45 वर्षी ह्या धंद्यात घातली. स्वतः मी स्वतः करून दाखवलेलं आहे. म्हणून मी डॉक्टरच्या पुढे समोर बोलतो की 1985 ला माझ्या गाईला मी स्वतः इम्पोर्ट ट्रान्सफर केलेला माणूस आहे. म्हणजे एक एकूण म्हणतो आपण तुम्हाला कळणार नाही त्या भाषेत सांगतो की बाहेरचं तयार केलेलं वासरू जे 40 लिटर 50 लिटर दूध देणारं वासरू बाहेरचं तयार केलेलं फक्त माझ्या गाईचा गर्भाशय फक्त वापरासाठी तिथे डायरेक्ट सोडायचं. त्याला इम्पोर्ट ट्रान्सफर म्हणतात. डॉक्टर माझ्यापेक्षा चांगलं सांगते कारण का त्याचा अभ्यास झालेला आहे. पण ती जी स्वतःच्या गाईवर 1985 ला स्वतः त्याच्यामध्ये पहिला क्रमांकाचा शेतकरी आहे. माझी ओळख नंतरची आहे. ही माझी ओळख नंतरची आहे. ज्या गाईचं दूध सकाळी 8 लिटर, ज्या गाईचं दूध संध्याकाळी 1.5 लिटर दूध देत होतं. म्हणजे मी काय बघा बोलता माझं बारीक लक्ष ठेवा तुम्ही. ज्या गाईचं दूध सकाळी 8 लिटर मी संध्याकाळी मात्र किती 1.5 लिटर, 1.5 लिटरचा फरक पडत होता. त्या गाईचं दूध सकाळी 16 लिटर संध्याकाळी 16 लिटर सगळं जबरदस्ती माझ्या गावात पडत आहे. काय सांगितलं लक्षात आलं का? आणि हे काय करावं लागत ते हो, त्याला बारकावे बघायला लागतात, बारकाव्याने धंदा करावा लागतो, बारकावे तुम्ही शिकायला लागतात आणि त्याच्यात प्रचंड प्रगती आहे. मी या डॉक्टरच्या समोर हक्कानं सांगतो, मी कारण मी बोलले तसे तयार करून दिले म्हणून सांगतो. 3 वर्षात कुठलाही कारखाना डबल होत नाही. पण गोटा मात्र ह्या कारखान्यामध्ये जे तुम्ही गुंतवणूक करताय तिथं 3 वर्षात मात्र डबल होता, तिथं डबल होता. आणि त्यामुळे आज माझ्या चिरंजीवांनी सांगितलं मी स्वतः योजना राबवला. महाराष्ट्रात मी 11 ठिकाणी ते प्रोजेक्ट मंजूर करून आणले. डॉक्टरला कल्पना आहे, डॉक्टर सुद्धा केसेस माझ्याकडे भागाशी बोलत असताना सुद्धा फोन माझ्याकडे मला वाईट वाटतं. आणि राजूच्या माध्यमातून ह्या भागात सुद्धा जर साकार झालं तर मला आनंद आहे. मी आज पहिलं जे काय काम करावं, पहिल्या सप्तपदीमधलं पहिलं काम काय तर आज आपल्या गोट्यामध्ये म्हणजे जसं आपल्या मुलगा जर कलेक्टर झाला, पण आता खरं माझी मुलगी साहित्य झाली, माझा मुलगा BSc ॲग्री झाला, माझा मुलगा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि हे काहीतरी कल्पना ह्या माझ्याबरोबर मी राबवतो, हे कसं मला गर्व आहे. तसा तुम्हाला जर गर्व व्हायचा असेल तर गोट्याचा गर्व व्हायला पाहिजे. गोट्यात आपली रेडी किती लिटर दूध देणारी असायला पाहिजे. ज्या दिवशी ती म्हशीच्या पोटाचं बाहेर पडली वार सकट त्यावेळेला तुम्हाला कळायला पाहिजे की ही रेडी किती दूध देणार, ही रेडी किती दूध देणार आहे, ही कुठल्या आईपासून निर्माण झाली, कुठल्या बापासून निर्माण झाली, याचं जर तुमच्याकडे रेकॉर्ड जर असेल तर तुम्हाला हा धंदा एकदम तुमच्या घरात तुम्ही कसं आपल्या मुलग्याला कलेक्टर केला की 7 पिढ्या आपलं उद्धार होतो, आपल्या घराचा काळेपणा होतो, आपण शेणाचा धार घाटायला निघून जातो. तसं कलेक्टर बनवायचं काम जसं गोट्यामध्ये सुद्धा गोटा कलेक्टरचा गोटा करायचं काम फक्त कोण करू शकतं, वासर करू शकतात. आणि आजपासून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो सगळ्यात मुख्य धंदा म्हणजे सगळ्यात हायस्ट फायदा कुठला असेल तर रेड्या निर्माण करणे, पाड्या निर्माण करणे. आता ही योजना मोदी सरकारला नाही, बऱ्याच लोकांना डॉक्टरला संघाला सुद्धा माहिती. मी आज हे 11 महिने अहोरात्रपर्यंत काम करतो. तुम्हाला पटतं आणि ही योजना एकेकाच्या गोट्याची मंजूर करायसाठी मला जे बसवेश्वर खानावळमध्ये 80 रुपयाचं ताट मी माझ्या सुंदर आणि पोरग्याला जेवायला घालून म्हणजे रात्रीची ह्या योजना तयार करून दिली. फक्त केवळ एकच त्या योजनेचं वैशिष्ट्य काय, 4-4.25 कोटीची योजना आहे. कुठल्याही संघापेक्षा शेतकऱ्याला तुम्ही दिलेला आहे. ज्या शेतकऱ्याची 5 एकर जमीन आहे, 5 एकर ते 5 एकराचा चारा करून 200 जनावरं भागवायची. 5 एकर ज्याची जमीन आहे, ज्याची नसेल त्यानं भाड्याने घ्यावी, ज्याचा भाव बंद असेल तर एकमेकांनी वाटणी करून घ्यावी. खाजगी माणसाला सुद्धा हा प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनं मंजूर केलेला आहे. 4 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. 2 कोटी रुपये सबसिडी आहे. 2 कोटी रुपये सबसिडी काम केल्यावर नाही, 2 कोटी रुपये सबसिडी अगोदर काम करायचं आहे. तुम्ही मशीन घ्यायसाठी अगोदर सबसिडी कुठून मिळते आणि ती केवळ फक्त वासर निर्माण करायसाठी आहे. त्याला कारण काय तर भारतामध्ये जनावरांची संख्या अमाप आहे. आमच्या गावात पण जनावरांची संख्या अमाप आहे, पण दूध देणारी जनावरं किती आणि किती लिटर दूध देणारी जर बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती आपल्या इथं. आपल्या इथं सरासरी 2 ते 2.5 लिटर 3 लिटर दूध सरासरी पडते. आज ते जर नेदरलँड डेन्मार्कमध्ये जर चांगले प्रगत देश केला तर 40 लिटरची दूध देणारी सरासरी 40 लिटर दूध देण्यापेक्षा कमी जनावर दूध देणार असेल तर ते कत्तलखान्याला नेलं जातं. आज आम्ही 10-11 लिटर दूध देणाऱ्या जनावरचं काय करतो, वरात काढतो. हे काय आमची समजा
आणि ह्या गोष्टी जर तुमच्याकडनं तुम्हाला ह्या जर करायच्या असतील तर जनावरांची संख्या आपण कमी करायला पाहिजे. गोट्यात किती म्हशी पाळायचा महत्वाचे नाही, गोट्यात म्हस किती लिटर दूध देते आणि ते किती खायचं दूध देते, त्याला दर किती मिळतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्या इथून पुढे जर आपल्याला धंदा करायचा असेल तर ह्या कार्यक्रमामध्ये 40 लोकांनी जरी आज राजूंचं जे आम्ही सांगतो ह्या गोष्टीचं अनुकरण केला, घरगुती वापर करायचा ठरला, इथं जाताना शपथ घेऊन ह्याच्याशी मी आज ह्याच पद्धतीनं धंदा करायचा जर ठरला तर खरोखर राजू जे काय काम करायला त्याचं बौद्धिक तुम्हाला फायदा देतो, अतिशय मोठी फायदा तुम्हाला होणार. आता हे करत असताना काय करायला पाहिजे आपण? सगळेजण 200 जणांचा गोटा करतो अशा प्रकार भाग नाही. गट तयार केला, दूध संस्था आहे तुमच्या भागामध्ये तुमच्या दूध संस्था आहे, दूध संस्थेला सुद्धा हे योजना मंजूर आहे. 2 कोटी रुपये अगोदर येतात. म्हणजे काय करायचं आपण तर सुरुवातीला हा प्रोजेक्ट मंजूर करून फक्त ऑनलाईन घेतला जातो. कोणी फाईल करून घेऊन जायचं नाही, कुठेही फाईल वगैरे घेऊन जायला लागत नाही, काही करायला लागत नाही. ऑनलाईनवर हे फॉर्म भरावे लागतात. ते फॉर्म भरल्यानंतर तुम्ही कपेबल झाला तर बँकेनं तुम्हाला 2 कोटी रुपये तुम्ही कर्ज घ्यायचं आहे आणि ही योजना राबवायची. ह्याला बिल मल्टिप्लिकेशनची नाव आहे, म्हणजे जातीबद्ध वासरं तयार करणं ह्याच्यासाठी हे नाव आहे. आज ह्या धंद्यामध्ये ज्या वेळेला मुलं होतात, आपल्याला एक मुलगी एक मुलगा होतो, बरं आहे बघा. आता योगाकडून गोट्यात पण तसंच होतं. एक वेळा रेडा एक वेळा रेडी होती, बरं आहे की एक वेळा पाडा होता एक वेळा पाणी होती. आता पाडाने पाणी झाली की आपलं नुकसान काय आहे? पाडा दूध येत नाही, रेडा दूध येत नाही. रेडा आता ट्रॅक्टर बिक्टर झाले, रेडा बागायची काही गरज नाही. त्यामुळे रेडा झाली की निमा गोट्यात आपण आहे. आपण म्हणजे रेडा काय करायला पडतंय किंवा आता चालेल आहे गोव्याला वगैरे जातं, हा भाग त्याचा वेगळा आहे. पण ह्या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की तुम्हाला इथून पुढे त्या गोट्यामध्ये जे आम्ही सिमेंट देणार आहे, जे आम्ही सिमेंट ह्या 2 लोकांना माहिती घेतात, जे सिमेंट देणार आहे त्याला 6 सिमेंट म्हणतात. त्याला काय कोणतं म्हणतात? 6 सिमेंट म्हणतात. ते पाड्यात होणार आहे, एकही पाडा होणार. म्हणजे तुमचा 5 वर्षाचा गोटा 2 वर्षातच तुम्हाला सगळ्या रेड्या किंवा सगळ्या पाड्या झाल्यावर पूर्ण होणार. त्या रेड्या जे होणार आहे त्या पाड्या होणार आहेत. ते 6 सिमेंट कशाचं आहे तर ते 40 लिटर 50 लिटर दूध देणाऱ्या गाईचं पाडी तयार होईल. 20 लिटर 25 लिटर 20 लिटर दूध देतील. जे हरियाणा म्हणतो तुम्हाला माहिती असेल. आता ज्या ज्या सिमेंटवर कांद्यावर तुम्ही फार आधीने तुम्हाला कोणतरी यावर जनावर भरतोय त्या कांद्यावर तुम्ही काय बघत नाही किंवा काही करत नाही आणि ह्याच्यामुळे तुम्हाला रेडी होणार का देणार होणार हे कळत नाही. जर 6 सिमेंट वापरायचा केला तर निश्चितपणानं बाधित होणार. ती हायर दूध देणारी तयार होणार आहे, ती हायर फॅट देणारी तयार होणार आहे, ती लवकर वयात येणार आहे, तिचं वजन लवकर वाढणार आहे. हे सगळं म्हणजे शुद्ध बेसिक तुम्हाला त्या सिमेंटमध्ये मिळणार आहे. एक जरी समजा तुम्हाला सगळ्या जणांना जर केला नाही तर इथल्या काही संस्था आहेत. मी आवाहन करतो ह्या निमित्तानं पहिल्यांदा की कुठल्या संस्थेचे चेअरमन तुम्ही आहे, बरेच लोक जे आहेत, एका संस्थेनं जरी तुम्ही हा प्रोजेक्ट हाती घेतला तर आपल्या भागामध्ये तशा प्रकारच्या रेड्या बियाणं प्लॉट तयार होईल आणि गावागावात तुम्हाला 30 लिटर 40 लिटर दूध देणाऱ्या गाईच्या पाड्या तुम्हाला इथे मिळायला लागतील किंवा 20 लिटर 25 लिटर दूध देणाऱ्या म्हशीच्या रेड्या तुम्हाला इथे उपलब्ध होतील. याच्यासाठी ही भारत सरकारची योजना आहे. त्या योजनेचा जर तुम्ही बघा काही बघत नसाल तर पहिलं एवढं तरी काम करा किरकोळ पद्धतीनं की तुमच्या गोट्यातली जी म्हस आहे त्या म्हशीला घेण्यापूर्वी 7 महिन्यानंतर प्रामाणिकपणे बाबांनी सांभाळा. हा सगळ्यात दुर्दैव आहे का त्या गोट्यामध्ये फिरतोय. आज म्हस उठत असताना वार पडत नाही, रेडको अडकतोय, अंग बाहेर येतोय. त्या कशामुळे तक्रार निर्माण होतात? त्याला एकमेव कारण म्हणजे त्या म्हशीचं आपण 7व्या महिन्यात संगोपन केलं नाही. आम्हाला सगळं माहिती आहे, सुंदर पाहण्याची तुम्हाला गरज नाही. हे मला माझ्या आईने शिकवलं. आज आपली बहीण असेल कोण माता असेल तर माहेरी पहिलं बाळपण असेल तर माहेरी केलं जातं. 7व्या महिन्यात तिला नेलं जातं, तिचं डोळा जेवण साजरं केलं जातं. मग तिच्या डोळा जेवण साजरं करताना तुमच्या बशीत तुम्ही डोळा जेवण का साजरं करत नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे. 7 महिन्यानंतर काय करता? बैलाच्या पुढ्यात तिला चगा टाकता. अरे बाबा तुम्हाला कळायला पाहिजे मी हे कत्तलखान्यात स्वतः सकाळी 4-4 वाजता बावड्यात मी कत्तलखान्यात वयाच्या 24-25 आज माझं वय 62 आहे. वयाच्या 24 वर्षापासून 27 वर्ष 3 वर्ष मी बावड्याच्या कत्तलखान्यात रात्री 3 वाजता गेलो. पहिला मग गाव असलेलं मस्त कत्तलखान्याने बघितले तिचं गर्भ किती आहे तुम्ही तपासलेला. 9व्या महिन्याचं वासून काय गर्भ तपासलेला म्हशीला 10 दिवस लागतात. त्यावेळेस सुद्धा कत्तलखान्याला म्हशी येत होत्या. वासून किती वर्षात आहे बघितलं. ज्या वेळेला
7वा महिना चालू होतोय त्यावेळेला जास्तीत जास्त गर्भ 10 किलो असतो. किती किलोचा? 10 किलो. आणि वासरं जर तुमची व्हॅलिडिटी जर तुम्ही बघितला तर ती वासरं 35 किलोची असतात. किती किलोची? 35 किलोची असतात. आता 35 किलोचं वासरू म्हणजे 10 किलो वासरू 7 महिन्याचा आणि 10 महिने 10 किलो झालं म्हणजे किती महिने झाला हो त्याला? जास्तीत जास्त 3 महिने झाले. 3 महिन्यात जर त्या वासरानं 10 किलो पासून 35 किलो पर्यंत म्हणजे 25 किलो वजन जर वाढवायचं झालं तर दिवसाला किती किलो वजन वाढवायचं? तिनं तिचं मांस काढून तिला द्यायला पाहिजे. त्याचा काही आपण अभ्यास करत नाही. तिला खाद्य बंद वैरण बंद म्हणजे पुढे बैलाच्या पुढे चका खाद्य काय घालायचं नाही. दूध देत देतो मग ती तुम्ही तिला मारता ती तुम्हाला बरोबर मारते. त्यानंतर पहिल्या येताना जास्ती दूध येतो दुसऱ्या येताना दूध जास्त येतो. त्याच्यात जेव्हा आम्ही सांगायला लागलो शेतकरी खर्च करायला बघत नाही त्याच्यावर सगळं विकास बिझनेसचा अभ्यास केलेला आहे. असे तज्ञ जे का डॉक्टर आहेत अशा तज्ञ डॉक्टरची माझ्याकडे टीम आहे. बाबा रिसर्चचे सायंटिस्ट माझ्याकडे प्रशांत पाटील म्हणून कोणाकडे ते बाजूला राहतात. त्यांना मी सलग 3 महिने माझ्या संघात ठेवतो. दररोज सकाळी PhD झाल्या डॉक्टरला गोठ्यात जाऊन देतो. त्याला सांगितलं बाबा हे पहिलं काम तू काय केलं ही जनावरं येण्यापूर्वी जी वासरं आमची चांगली निघायला पाहिजे त्या पद्धतीचं औषध खाद्य तयार करू. त्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे विचारू तर आता आपण तुमच्या गावी कागद येतं आता ह्या 200 कोट्यांचा जो ही योजना आहे ती आपण आता मंजूर करून घेतलेली आहे आणि थोड्या दिवसात त्याचं काम पण सुरू होईल. आता त्याच्यामध्ये मुख्य उद्देश तुमचा काय आहे? ब्रीड उत्पन्न म्हणजे मेंढ्या किंवा पाड्याचं हेच तुम्ही तयार करणार आहे मुख्य. आणि मी साहेब काय प्लॅनिंग केले की आमच्या भागामध्ये आपल्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शक माध्यमातून प्रत्येक गावात जसं शक्य होईल माझी जशी मित्रमंडळी काम करतील 4-5 गावात एखादा असेल 8-10 गावात असेल किंवा गावागावात आपली एक फ्रँचायझी माझा चालू करायचा विषय आहे. म्हणजे आपली जी सप्तपदी आहे किंवा जे आपला शास्त्रशुद्ध पद्धत आहे त्या अनुषंगाने मी प्रत्येक गावात हे तुमचं खाद्य असेल किंवा जे औषधं असतील हे ठेवायचा माझा प्रयत्न आहे. पण काही गोष्टी जर का आपल्याला अटॅच झाले काही गोटे आपण दत्तक घेतले तर त्या गोट्याला आपण त्यातलं उद्या एखादं हे असेल पाडी असेल लहानपणी आम्हाला देऊ शकाल का? किंवा लसीकरण आम्हाला जर काय हवं असेल तर आपल्या माध्यमातून ते लसीकरण कसं म्हणजे आता आम्ही काय करतो राजस्थानात किंवा गुजरातला जाऊन म्हैशीवर आणतो 1 लाख रुपयाला म्हैस आणतोय आणि ती इथं येऊन त्या वातावरणाला मॅच होत नाही साहेब. ती 20,000ला 10,000ला विकावी लागते. हा 80-90,000 तोटा हा कशातून निघून जात नाही. हे खर्च शेवटी आपल्याला इतर माध्यमातून भरावं लागते. त्या अनुषंगानं आपण ते जे ब्रीड तयार करणार आहे ते आम्हाला आमच्या ह्या तुमच्या मार्फत जो आम्ही गोटा चालवणार आहे त्याला तुम्ही दत्तक देऊ शकाल का? ठीक आहे. किंवा तुमच्या मार्फत सप्लाय करू शकाल? अतिशय बघा त्यांची तळमळ बघा खरोखर काय होतं त्यांचं सगळ्यांना फार सोपं आहे बघायची सांगितलं पण कार्यक्रम अंमलबजावणी करणं अवघड आहे. माझा कार्यक्रम 1 वर्षापूर्वी आयुक्ताला कुलपट आहे त्याच्यात होती 1 वर्षापूर्वी कार्यक्रम ऐकल्याकडून लोक आहे. तर तुम्ही मला सांगा मी तुमच्या दारात आलो का हो माझे काय साहित्य घ्या म्हणून काढू नये. माझ्याकडे जे 350 लोक आहेत त्याच्याही दारात आम्ही गेलो आणि काय केलं त्याच्या गोट्यात आम्ही गेलो त्यांना करून दाखवलं. त्यांना काय केलं करून दाखवलं. त्यांना वया ठेवा म्हणून सांगितलं. तुम्हाला पण मागच्या वेळेला मिटिंगला सांगितलं होतं ज्या कोण आमच्याशी संपर्क ठेवायचा त्यांना वया ठेवा. मी राजू तुम्हाला मी शब्द देतो कारण का तुमची तळमळ बघून मी शब्द देतो आजपासून म्हणजे आत्तापासून भले ते 200-250 रेड्या आम्ही तुम्हाला देईन 100% देईन ते तरी पुढचं काम आहे. पण तुम्ही एवढी जर तुमची प्रेरणा असेल तर आज आता माझं भाषण संपल्यानंतर सुद्धा मी काम करायला तयार आहे. डॉक्टर माझी कळकळची विनंती आहे तुम्ही 7 दिवस आहे तुम्ही 7 दिवस कुठल्याही परिस्थितीत उद्योग भाग सोडायचा नाही. असं पाहिलं असतो माझं वय जास्त असल्यामुळे ऑर्डर हा ऑर्डर आहे. डॉक्टर पण ही तुम्ही पण डॉक्टर पुढे येणार सहकार्य करायचा प्रयत्न करा आणि पहिल्यांदा काम करायचं गोट्यामध्ये जायचं भाषण करायची बंद करू. जर तुमच्यातली कोण जे लोक आता सुद्धा जर हात वर केला ज्याच्याकडे 2 म्हशी त्याच्याकडे वासरू आहे त्याच्यामध्ये बघा मी पहिलं ग्वाही घेतो 2 महिन्याचं ज्याच्याकडे कोणाकडे वासरू असेल आत्ता 2 महिन्याचं ज्याच्याकडे वासरू असेल त्याला दररोज 1 किलो वजन मी वाढवून देतो. किती काय सांगायला बघा मी मुद्दाम ह्या विषयावर जरा पुढे बोलत होतो प्रॅक्टिकल काम करायचं. ज्या वेळेला गाईची पाडी असते ती पाडी 260 किलोची झाली ती माल दाखवती बोलायला डॉक्टर 260 किलोची झाली की वाढ दिवस किती झाले महत्वाचे नाही
ज्या म्हशीची रेडी 310 किलोची झाली की माल दाखवते ती गर्भाशयाला तिची पिशवी सगळं अवयव काय होतात, मोठे होतात. आज तुम्ही म्हणाल ते कसं काय, तुम्ही काय तुम्ही वेगळं खायला घालताय काय, काही नाही बाबा. तुम्ही कुत्र्याची पिढी पण बघितलेली, 40 तांडं देवाला कोणाला दिले, तुम्ही धंदा करतो देवाला माहित नाही, त्या म्हशीला पण माहित नाही गोकुळ आहे, वारणा आहे, स्वाभिमानी आहे काय माहिती तिला. तिला म्हशीनं 4 थानं दिल्या, 40ची थानं दर 1 महिना मला सांगितलं पुढे करायचं असतील तर कोण करायचं आहे म्हणून मला माहिती आहे, कारण लय आपण स्वार्थी आहे. 40 थानं 1 महिनाभर एखादा सोडा, दररोज वाचू, एक रोज वाचू. काय सांगण्याचं हे प्रयोग मी स्वतः केलेले आहे, स्वतः सगळे प्रयोग करून मी बोलतोय. मग त्या दुधात जेवढे घटक आहे तेवढे घटक दुधापेक्षा 4 आणि खर्च करून, किती 4 आणि खर्च करून जर आपण त्या रेखाला देण्याचा जर प्रयत्न केला तर ते वासरू दिवसाला 1 किलोपर्यंत वाढू शकते. 2 महिन्याचे, 3 महिन्याचं वासरू त्याच्यापेक्षा थोडंसं कमी होईल, 4 महिन्याचं त्याच्यापेक्षा कमी होईल. परंतु आपण कुठल्याही परिस्थितीत जर 12 महिन्याच्या आत गाईच्या पाळीला 12 महिन्याच्या आत 260 किलो वजन केले की ती 100% माल दाखवतात. आणि जर गोट्यामध्ये आपल्याला 1 लाख रुपयाचं वासरू जर तयार करायचं असेल तर तुमच्या पगारासकट 39 ते 40 हजार रुपये खर्च केला तर तुम्हाला 1 लाख रुपयाची पाळी तयार होते. जर म्हशीच्या जे काही निधी आहे त्याला थोडा वेळ जास्त खर्च करावा लागतो, म्हणजे त्याला खर्च किती येतो, 44,000 रुपये येतो, पण आपल्याला 1,20,000ची निधी आपण गोट्यात तयार करू शकतो. सगळ्यात फायदा बाबांनो दुधात आहे. आणि उद्यापासून मी डॉक्टरना आता विनंती करतो, डॉक्टरने सांगितलं हे काम तुमचं आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारलं, तुम्ही मात्र काम करायला मागे सरायचं नाही का, कारण का आम्हाला काम करण्याची प्रचंड आवश्यक. तुम्ही काय करणं गरजेचं आहे, निवडक शेतकरी गोळा करा. आज जाताना सुद्धा निवडक शेतकरी गोळा करा. व्हिजिट फी कोणत्याही प्रकारची आम्ही घेणार नाही, तुमच्या गोट्यामध्ये घेऊ. फक्त 8 आमची फी महत्वाची कुठे असेल मी रेकॉर्ड करायला पाहिजे, त्याला थोडं काय नको माझे पण नको तुमचं. मी म्हणते काय इकडे वाढायला पाहिजे, 2 महिन्यात वासरू असायला पाहिजे. आम्ही तुम्हाला फिटिंग करायला जे काय साहित्य जे काय औषध उपचार किंवा जे काय खायला घालायला सांगणार त्याचा खर्च किती येतो तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही ते दिला त्याला तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे, विकू तरी मोठं व्हायला पाहिजे. आम्ही फायदा देण्यासाठी तुमच्याकडे यायला पाहिजे, पण तुम्ही रेकॉर्डच ठेवलं नाही आणि इथे येऊन सांगितलं हे आमचं बिलकुल 1 नंबरात वाढलं. अहो 1 नंबर म्हणजे कसं वाढलं, आम्हाला प्रत्येक गावात फक्त 4 माणसं जरी फक्त पहिल्यांदा माझी माल तुम्ही घेता, तुमची माल जर खायच्या लोकांनी जर 4 लोकांनी जरी गावात घेतली, गावातली किती 4 लोकांनी जरी घेतली तर आपोआप गाव प्रसार होणार आहे. मी 1च कोटा दत्त घेतला होता, 700 कोटी मध्ये होतो. मी आता काम करत नाही, माझं काम कोण करतोय तर गोटवालेच काम करतो. मी एकही काम करत नाही, मी दिवसभर फक्त फोनवर असतो. फोन पण घ्यायचा मी विचार करतो, फोन घ्यायसाठी कशी मी माझी फी जी आहे तुम्हाला पटणार नाही. मी 1 महिन्याची 1 महिनाभर माझ्याकडे गोटा जात असेल तर मला फोन करायसाठी जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल तर 10 रुपये फी आहे. 37 लोकांचे पैसे किती झाले आणि ते लोक आवडीनं काय देतात, त्याला पैसे मिळतात, त्याला फायदा मिळतो. माझं म्हणणं काय, तुम्ही तुमच्या पहिल्यांदा 2 जनावरं 5 जनावरं 10 जनावरचा फायदा घ्या ना. पहिलं फायदा काय करायला चालू करू, सप्तपदीतला वासर निर्माण करायला चालू करू. किती जण तयार आहेत तुमच्या ह्याच्यात, 2 महिन्याचं वासरू करायला आहे का? हा तुमच्याकडे 2 महिन्याचं वासरू आहे तेव्हा मी आता पहिल्यांदा हात वर केला धाडसाने हे जाधव दीपक त्यांना 1 डबा आमच्या मार्फत मुद्दाम पहिल्यांदा, म्हणजे हे का ह्याच्यासाठी नाही, ते पहिल्यांदा गोटा दत्त घ्यायचा, 6 डबे त्यांनी खर्च करायचे. 2 महिन्याचा आहे ना तुमचा वास गोट्याचा येतील, तुमच्या वासराच्या मोबाईलवर फोटो काढला जाईल, समजलं बघा. तुझ्या डॉक्टर पण येतील, आम्ही फोटो काढून घेऊन तुम्हाला फिडिंग करायसाठी नियोजन करीन. त्यांना पहिले एक मॉडेल म्हणून सबसिडी त्यांना ते नियोजन करून द्या आणि त्याचा फोटो आणि त्या वासराचा फोटो डेलीमध्ये सगळ्या लावून दिले. डेलीचे जन्म किती तर आहे कोणाकडे बघायची संस्थेत जन्म फोटो तुम्ही काय आणखी कोणा तुम्ही 2 3 4 नेऱ्याचे जरी फोटो लागले एकांचे सम्राट बघा दीपक ते, तर तुमच्याकडे गावात कोणच माणूस सगळेच त्या पद्धतीने रिप्लेस आणि ही वासव वाढवायला चालू. आम्हाला प्रॅक्टिकल काम करायचं इंटरेस्ट आहे, लक्षात आलं का बघा. त्याच्यासाठी सगळं जर योगदान आला म्हणून तुम्हाला माहिती देतो. सगळ्यात महत्त्वाचं ह्या जगात का असेल
तर आज जर चंद्रावर गेलो मंगळावर गेलो, माझ्या मुलीने मला सांगितलं, पप्पा आम्ही एवढी प्रगती केली पण माणसाचं रक्त करता आलं नाही, चीक करता आलं. सगळ्यात मशीनचा चीक कधीही शास्त्रज्ञांना अभ्यास करता आलेला नाही. त्याच्यात 32% प्रोटीन आहे वापरतो. जर वासनाला तुम्ही सगळ्यात माझ्या या औषधापेक्षा म्हणजे मी जे काय द्यायला सांगतो त्याच्यापेक्षाही सगळ्यात वासून कशाला वाटतं, घरगुती औषध उपचार पहिल्यांदा सांगतो फ्री ती चीक आहे. चीक तुम्ही 10 ते 12 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ पाजा. वजनाच्या 10% बेडकाचं वजन 3.5 किलो 35 किलो असेल तर 3.5 किलो म्हणजे 3.5 लिटर त्याला चीक पाजायला पाहिजे. चीक पाजल्यानंतर निरखून चिपळायला पाहिजे, वासरू चिपळायला पाहिजे. तुम्ही म्हणता वासरू चिपळत नाही म्हणून मी खरवेस करून खातो, पाहुण्याशी वाटतो, तर निरखून लहान लक्षात आलं का बघा. एक एक मशीन लिटर 3 लिटर चीक देतात, मग आम्ही खरवेस कुठला खायचा मशीन. मग एखादा मारायचं असेल तर तुम्ही खरवेस खावा. 1-2 चीक द्यायला 500 रुपये खर्च करून द्यायचा स्वतः पाहुण्याला. हा म्हणजे ते ह्याच्यामुळे काय होतं, सगळ्यात चीक हा घरगुती औषधामध्ये सगळ्यात महत्वाचा चीक हा महत्वाचा आहे, नाळ काढणं महत्वाचं आहे आणि महिन्याला दंताची गोळी देणं वासराला महत्वाचं आहे. या 3 गोष्टी केल्या. ऐका ऐका माझ्या मला बोलणं वाटतं, कारण आता आपण काय चुका करतो त्याच्यात चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये सगळं करा. माझा थोडा ऐकण्याचा प्रयत्न करा. चीक हा सगळ्यात मोठी दिंडी वासराच्या दिवशी आपण पहिली म्हणून होतो बघा, भांडण लागली की काय म्हणायचं, जे माझ्या अंगावर मी मेलेल्याचं दूध घ्यायचं. जो उपजाबरोबर आईचं दूध प्याला त्याच्या अंगात रोग प्रतिकार शक्ती भयानक आहे. शिव्या सुद्धा आमच्या अमृतावरी बोलायची, ही शिव्या आहे त्या शिव्यात सुद्धा ज्ञान दिला. आपण भांडण करताना ज्या पद्धतीने शिव देतो ह्याला अर्थ काय, जो आईच्या उपजाबरोबर दूध प्याला आहे त्याच्या अंगात जो बरेपर्यंत तो आजारी पडू शकत नाही. लेकरांना आजारी पडायचं जर आयुष्यात पडत असेल तर चीक पहिल्यांदा पाडतात. चिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचे गुणधर्म काय तर त्याच्यात 32-33% तुम्हाला म्हणजे प्रोटीन आहे. सगळ्यात चीक गेल्याबरोबर चीक गडबड असतो माहिती असेल तुम्हाला. किंवा पोटातली सगळी 9 महिन्याची घाण कंप्लीट बाहेर काढतो. पोट सगळं आयुष्यभर मऊ ठेवतो, आतलं सगळं मऊ ठेवायचं काम काय करतो, चीक करतो. आणि तुम्ही जर चीक पाळला नाही तर रेडकाचं पोट मऊ होत नाही. रेडकू दिवाळीत आलं की आपण म्हणतोय पोट मोठं होतं त्याचं, पोट फुटतंय, हातपाय काढलेली पोट नसतो दिवाळी त्या पद्धतीचं पोट होतंय आणि रेडकू दिवाळीत पडतो. तुम्हाला वाटतं ते नवीन मिळतं, त्यामुळे अजिबात रेडकू मरत नाही. नाळ न कापणं, दंताचं औषध न देणं आणि सगळ्यात चीक न पाडणं ही रेडकमाची सगळ्यात मोठी काम. आणि आज आपल्या गोट्याला जर वेगळी दिशा द्यायची असेल तर तुम्ही पापावर पाय पडून तुम्हाला जातो. वासराकडं प्रचंड लक्ष द्या. भयानक घरात तुम्ही मोठे यशस्वी होणार आहे. अतिशय जातीवंत वासरं पाळा आणि मोठे पैसे देते त्यांना तुम्ही वाढवायचे नाही. मी तुम्हाला सांगतो तुमचा मोठा करायचा बरं खा. मी गोट्या तुमच्या एक म्हणतोय का तर तुम्हाला वासरू पूर्ण केलेलं ते वासरू जे पुतवडे मामाने हात वर केला होता त्या मामाला कसा अभिमान आहे की बाबा माझी म्हैशीपेक्षा जास्त दिलेली करून ती वाढलेली आहे. हे जे काय महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वासरू संगोपन योजनेमध्ये तुम्ही पहिल्यांदा जास्तीत जास्त दक्षता घेऊन तयार व्हा आणि त्याच्यासाठी मदतीला मी तयार आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे गोट्यावर आम्ही येतो म्हणतो किंवा यायचं म्हणतो ते तुम्हाला काहीतरी टार्गेट पाहिजे. जर आज एखाद्या मुलाने ठरलं की 100 पैकी 100 मार्क काढला, 90 मार्क काढला, 80% मार्क काढला तर त्याला काहीतरी टार्गेट पाहिजे. तुम्ही तुमच्या म्हशीचं दूध काय टार्गेट बघताय. तुम्ही म्हस घेता तुमच्या माहिती त्वचेला शिकायची देखणी का तर पुढच्या एका बरी मिळते. म्हणजे प्रपंच करायच्या अगोदर सोडचिठी जायच्या काय म्हणजे समजा का बघा. अरे बाबा तू इकायला जर तू म्हस आणणार असलास तर हेडेचा धंदा करणार तिथं येत कशामुळे घेतो इका म्हणजे समजा का. तुम्ही म्हस पहिलीत असताना तिला पापणी तिची म्हणजे जे काय ओट आहे त्याला दरबारसारखे ठेप पाहिजे, डोळे चकचकीत पाहिजे, पाठिंबाच्या शिरा ज्या आहेत त्या आकर्षक पाहिजे, चारचे चार खाणं समांतरित पाहिजे. तुम्ही शेतीला बोलणार सिंधुदुर्ग बघून मशीन निवडू नका. जात महत्वाचे आहे. मुरा आहे, सुरती आहे, जाफराबादी आहे, पंढरपूर आहे. लास्ट पंढरपूरमध्ये या त्याच्या खाली नका. त्या पद्धतीने मशीन निवडा. गाईमध्ये पण वेगवेगळे जाते त्या पद्धतीने गाई तुम्हाला निवडं कशा गाई निवडायच्या मी तुम्हाला हे ज्ञान देईन. मी काय करेन मला हे काम प्रॅक्टिकली काम करायला आवडतं. तुम्हाला जर काही घ्यायचं असेल मशीन घ्यायची असेल मला बोलवा. मी तुम्हाला 1 तास ट्रेनिंग देतो. तुम्हाला डॉक्टर पाठवतो. निवड करा काय जनावर. 1-4 जनावर तुम्ही निवडायची त्याच्यातच एक डॉक्टर निवडते.
म्हणजे तुम्हाला निवडीला संधीच आहे ठीक आहे बघा, परंतु परत फेर निवडणूक म्हणजे गोट्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणार. अशा पद्धतीनं देत असताना तुम्ही सर्वसाधारण आता धंदा असा आहे, एक बेताला म्हशीन 2,500 लिटर जर दूध दिलं तर तुम्हाला गोटा परवडणार, आणि गाईनं किमान 5,500 लिटर दूध जर दिलं तर तुम्हाला गोटा परवडणार. किती लोकांनी देते हे सगळी गोट्यात आहे. त्याला कारण काय गोटा कमी व्हायला लागला. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपण खाते चांगले घालायला पाहिजे, वैरण चांगली घालायला पाहिजे, 2 किलो वैरण घालायला पाहिजे. वैरण 6 ला घालायची 2 किलो पाणी मारताना दूध मिळणार. फुकट पाणी आहे पण 500 किलोला 2 वेळा चारा इकत आहे, घालते किती वेळा 6 वेळा. तसं त्याच्यात पोटाची काय खायचे आणि जनावरांना रवत किती तर दूध वाढतं. जनावरांना कमीत कमी 8 तास रवत करायला पाहिजे. रवत करायला माणूस वेळ देत नाही, कुठला सुटाची चारा घालतो आणि तो तोटे येतो, म्हणजे त्याच्या हाताने तो मागतो. ठिकाणची सवय लागतो. किती जण 8 तास रवत करून देतात जनावर. 2 वेळा बाबांना चारा टाका, 2 वेळा चारा टाकताना 40% चारा वाळा, 60% चारा ओला टाका. 1.5 इंचाची कुट्टी करा. आज कुट्ट्या किती जणांनी कुट्ट्या बसून घेतलेली, 1.5 इंचाची कुट्टी करा. पोटभर जनावराला खाऊ घाला. हो चांगला आहे बघा. त्या मामाने 1.5 इंचाची म्हणजे हाताने मोकळे आपले पट्टी आणायचे काम नाही. तेलाचं बोट महिला दूध चालू ओला चारा वाळा चारा कुट्टी करून घाला. खायचं सोडा वापरा, मीठ वापरा. माझ्या गाईचं पाणी मी मापलं, त्याचबरोबर नवीन मापल्याला मी माणूस आहे. कधी तर आमच्याकडे डायरेक्ट होती मी दूध वापरायलाच लोकांना सांगायचं. मी सांगितलं तर तुम्ही दूध वापरा असाल पण मी मोठं वापरायला काय सांगत नाही. तर मी गाईची लघवी मापली, जेवढी गाईची लघवी जास्त केली त्या दिवशी दूध जास्त केली. माणसाला बी पाण्याची थोडीच गरज आहे. पाण्यामुळे बऱ्याच वेळेला माणूस आजारी कमी पडतो. माणसाला काही माहिती आपल्याची दक्षता मग गाईची कुठं काय करणार. माझी गाय एका दिवसाला 80 लिटर पाणी पिते. 24 तासात किती लिटर पाणी द्यायची, 80 लिटर. हिवाळा आला, पावसाळा आला की ती गाय काय द्यायची, 78 लिटर द्यायची. माझी आई पहिल्यांदा 1.5 लिटर दूध देताना काय करायची, 2 घाटे तिला पाणी घालायचं. ती पहिल्यांदा माझं पहिल्यांदा ऐकत होती. तिला म्हणतं पाणी घालतं दिवसभर घरात जाऊ काय म्हणते. गाईचं दावं कापून टाकलं, गाईचं दावं कापून टाकलं, बेसकाटे आणल्या, बाजूला बांधून ठेवल्या. 20-20 लिटरचं ट्रकाचं हे काय ट्रकाचं आलू बाजारात ही म्हणाली प्लॅस्टिकचं हे करायचं. मग माझ्या घरात जेव्हा गरीब परिस्थिती मी ते 4-5 आणून ठेवले, 20-20 लिटरचं भरून ठेवलं आणि आईला दाखवलं आई काय पाणी दिलं. आणि ज्या वेळेला तीच गाय 16 लिटर दूध द्यायला 1.5 लिटर फक्त पाण्यानं दूध वाढवलं. 1.5 लिटर पाण्यानं दूध वाढवलं. मीठ हे खरं कॅल्शियम आहे. पाणी काय खरं मीठ दररोज 50 ग्रॅम मी गायला त्या घालतो. खायचा सोडा दररोज 50 ग्रॅम त्या गायला घालतो. पशुखाद्य चांगल्या क्वालिटीचं आणून मी घालत होतो. पशुखाद्य दुधाच्या प्रमाणात आणि बॉडीवेटवर घालत होतो. खरं आपण चांगलं क्वालिटीचं पशुखाद्य घेत नसल्यामुळे मागवलं. मी कुठल्याही खाद्याला नाव ठेवतो. मी मुद्दा तुमच्या समोर खाद्याचं पोतवाट ठेवतो. दिसतंय का ते किती जणांनी बघितलं वरती तुम्हाला मी मुद्दा सांगतो. एका विक्री करण्यासाठी नाही मला. त्याला काय करायचं आहे, आपण धंदा कसा करायचा हे बघायचं आहे. इथं वरती असं उलट बघायचं. मी हे डॉक्युमेंटचा मुद्दा सांगतो. हे खात्यावर काय दिलं कळतं का, तुझं काय दिलेलं कळतं. पहिलं काय लिहिलं आहे त्याच्यात, आधारचा म्हणजे काय व्हायचं. अरे खात्यात पाणी किती आहे हे जर तुम्हाला कळत नसतं, मी जर त्याच्यात पाणी वाढवलं, गोळी मोठ केली, गोळी मोठी केली, मोठी आता पावसाळ्यात माझ्याबरोबर भाकरी मोठी थापटली तव्यावर आणि मोठी जाड भाकरी दिली तर त्याच्यात पाणी जास्त असणार का नाही. आणि भाकरी एकदम पातळ थापटली, कडक पाणी कडक थापटली तर काय होणार, भाकरी कडक होणार. भाकरी जास्त होणार का कमी होणार, पाणी असलेल्या भाकरी जास्त होणार, एखादी भाकरी 2 भाकरी जास्त होणार. तसं आज ही लोक आम्हाला सगळी लुटतात. बघा ही जलमने सांगितलं मी सदा द्यायला हवं, मी गोटं घालून द्यावं. पण माझ्याकडे माणसे आली, साहेब आमचं खाती शिफारस करा, साहेब तुम्हाला मी 1 लाख रुपये 2 लाख रुपये देतो आणि आमचं खाती तुम्ही घरा, तुम्ही फक्त चिठ्ठी लिहून द्या. आणि तुमच्या बाबा चिठ्ठी लिहून द्यायला काय अडचण, मला दूध वाढवायचं आहे. दूध वाढण्याचं त्या माणसाला काय करतात भावली शेवटी कोण द्यायला तयार दिला. जे जे संघ मी दत्तक घेतले त्या संघामध्ये मी फार्म्युला तयार केला.
पहिल्यांदा म्हटलं तू पाण्याचा भाग किती आहे, पहिल्यांदा तू पाण्याचा भाग किती आहे, 10% वरती जर आर्द्रता असेल तर ते खाते मी रिजेक्ट करू टाक. पण बघतं का मी त्याच्यात जर एक आणि फक्त 10% वाढवलं तर तुम्हाला साबण चिटली पोत्याबरोबर काय मिळते ना नवीन वेगवेगळं ते देऊ शकतो ना. का तर पाणी झालं आहे, पाण्याला पैसे येईल का नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग खाली दिले बघा, काय दिले त्याच्यात मीठ दिले. मीठ दिले का मी बाहेर घालायला सांगते तुम्हाला. मीठ कसं किलो आहे, खडं मीठ 4 रुपये किलो. आणि 4 रुपये किलो जर मीठ जरा डबल केलं मी 8 रुपये होणार आहे. कोणतीही किंमत किती आहे 30 रुपये किलो. 30 रुपये किलो पडते. 4 रुपये किलो जर 2 किलो मी वाढवलं होतं तुम्हाला एक कट्टानं 200 रुपये सोसायला पडवलं. फक्त एक मिठात बदल केला तर 300 रुपयाचा फरक मी पोत्यात पडू शकतो. वर फक्त पाण्यात बदल मी केला तर 500 रुपये पोतं स्वस्त देऊ शकतो. आणि त्याच्यात काय घालायला पाहिजे, आता मक्कापासून खाद्य तयार होऊ शकतो. मक्का कसा किलो आहे 16 रुपये 17 रुपये 18 रुपये. सोयाबीन पासून खाद्य तयार करायला पाहिजे. आता पहिली लोक सोयाबीन घालतात. सोयाबीन मध्ये काय आहे, प्रोटीन जास्त आहे. सोयाबीन पासून आता सोयाबीन कसं आहे 65 रुपये किलो. मग 65 रुपयाचं घालायचं का 18 रुपयाचं घालायचं माझ्या हातात आहे. जनावरांना काही कळत नाही ना. पहिलं मी सुद्धा लहान मोठा झालो. दुकानात मला पहिली चिमण्या बिस्किट मिळत होती. माझ्या वयाची मध्ये लोक असतील सर तुझ्या सर माझ्या वयाचे असतील तेव्हा चिमण्या बिस्किट पोपट बिपट मिठाचं मिळायचं. आणि पार्ले बिस्किट पुडा पण असायचा तेव्हा. पार्ले बिस्किट पुडा कोणाला असायचा रुपयाला असायचा. 1 रुपयाला किंवा 80 पैशाला पार्ले बिस्किट पुडा. आणि आम्ही 10 पैसे 20 पैसे घेऊन गेलो ना असा पदार्थ धरायचा. तेवढ्या ती बाई काय करायची, पिठाची जी काय बिस्किट असते बघा ती घालायची. आम्ही आवडीने काय करायचं, मी चिमणी खाली मी तुपट खाला मी हिरवा रंगाचा तुपट हिरवा रंग झाला की हिरवं बिस्किट व्हायचं. मग ते खाण्यावर पोरं समाधान राहायचे. पण पार्ले बिस्किट मात्र खाण्यास कोणतरी चांगला माणूस म्हणायचं कसं काय खाऊ नको पार्ले बिस्किट खा. हे कसं फसगत आहे तशी खाद्यामध्ये प्रत्येक फसगत आहे. तुम्हाला किती वेळा सांगा मी ऐकणार नाही. तुम्ही स्वस्त करून पाहिजे. तुम्हाला पोतं काय पाहिजे, आता स्वस्त घाल किंवा महाग पण घाल. पण काय घातलं तरी त्याच्यात बघ त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी हे काय लिहिलंय, प्रोटीन लिहिलेलं आहे. प्रोटीन म्हणजे त्याच्यात सोयाबीन पासून तयार केलं का कशापासून तयार केले. ऑइल पर्सेंट लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही शक्ती जे ऑइलचा भाग आता ते किती लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात लिहिलंय त्याच्यात टिलियन कॅल्शियम घातलंय फॉस्फरस घातलंय. त्याच्यात लिहिलंय टिलियन. टिलियन म्हणजे काय तर 72% त्याच्यात टिलियन आहे. म्हणजे 72% ते पचणार. आज तुम्हाला सर्किट म्हणजे डॉक्टर पण आहे माझ्यावर हल्ला झाला. मी नाशिकला यशात थोडा डिजिटल मॅनेजिंग डायरेक्टर होतो. माझ्या कार्यक्रमाला लोक 5-5 हजार लोक असायचे. रात्रीची शिबिर घ्यायची. सगळे डॉक्टर पण असायचे. 5-5 हजार लोक असायचे. मी सर्कीवर बोलायला म्हणून मला 15 मिनिटं मी सर्कीवर बोलायचा. सर्कीची दुकानं दुसऱ्या बंद पडायची. सर्कीवाल्यांनी ठरवलं, मला धमकी दिली, साहेब इतकं पुढं तुम्हाला नाशिकमध्ये राहायचं असेल तर तुमच्या कार्यक्रमात सगळं तुम्ही चांगलं सांगताय पण आमच्या पोटावर आणलं ना. आम्ही सर्की माणसं आहे. अरे म्हणजे तुम्ही तो धंदा करण्यापेक्षा तो धंदा करा. तुम्ही शेतकऱ्याला का मारता. त्याला मी विचारलं आणि सर्की किती टक्के बसतील, 22% सर्की बसतील. सर्की डबल महाग पण पचणार किती 22%. म्हणजे शेणातच बाहेर पडणार. आणि हे किती टक्के बसतंय 72% बसते. ते तुम्ही घालणार नाही. मग धंदा कसा परवडणार आहे. धंदाच परवडणार नाही. हे डॉक्टर लोक आहेत म्हणून मी हे बोलावलं. म्हणजे हे मी बोलतो हे त्यांच्या समोर मी बोलावं. ह्याला बोलण्याचं कारण काय, ह्याला काय ती बेस आहे. आज खूप महाग आहे, दादा स्वस्त आहे. अरे बाबा मी पाया करून तुम्हाला सांगतो दादा तुम्ही दिला फुकट जर दिला तर खाऊ नका. का तर दादा सगळ्याची बचत नाही. 3 महिने दादा दादाचा सोपा करून बघा नाही बोलूया दादा. कारण का दादा उन्हात ठेवा लागतो, बाबूचं नाकात पेटवा लागतो, तेव्हा डब्याचा दादा वितळतो. दादा फक्त चवीला चांगला आहे, फुकट तेल आहे, उकळलं की त्याच्यात काय वाटत ते तळता येते म्हणून लोकांना स्वस्त आहे म्हणून ते वापरतात. त्याच्यापेक्षा शेंगदाण्याचे तेल कसं चांगलं आहे, खूप चांगलं आहे. कढई तेल सगळं तेल जे असतं तेल काढणार हे कसं चांगलं आहे. तसं वनस्पतीपासून जे काय दादा ते उपयोगाचं नाही. हे कसं लोकांना माहिती आहे ते कोण लोक सांगत नाही. तसंच बाबांनो शक्तीचा प्रकार आहे. तुम्ही ह्याच्यात सध्या आम्ही घातल्या नाहीच नाही पण चवीपुरतं घातले. लोणचं थोडं ताटाला खायला पाहिजे, तेवढंच लोणचं खायला पाहिजे. त्या लोणच्याप्रमाणे तुम्ही खायला पाहिजे पण ते खात नाही. आज जर तुम्हाला हिरते कोणतं बरं वाटत असेल कसा धंदा तुम्ही करा.
तर का दूध त्याच्यामध्ये तयार होणार आहे का? दूध कशापासून तयार होणार आहे? याचा अर्थ असं मी म्हणत नाही की जेवढं भाग खाद्य तेवढंच वापरावं. चूक आहे. पोत्यावर लिहिले का बघा, कुणाचं पण घ्या, मी हेच घ्या म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही. कुणाचं पण घ्या, पण हे घ्या. तुम्हाला मी अगदी शिवाजी महाराजांचा लक्ष्मीचा फोटो लावणार आहे, मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडं फक्त लोक आली कशासाठी माहिती का साहेब, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मला माझ्याकडे लोक आले आणि ह्या पोत्यावरचं पुसासाठी धारा दोन कंपन्या आल्या, वरसाठी तुम्ही उत्कृष्ट काम करता, सगळ्याला एमपी आहे, सगळं आहे. तुम्ही एक काम करा, या पोत्यावरचं पोतं जसं इतर आम्ही इथं ब्रँड आहे तसं द्या, तुम्हाला हे 10 लाख रुपये द्या, पाया पडतो तो. अरे म्हणलं मी माझ्या पोत्यावर शेतकऱ्याला 37 कोटी दूध वाढवायसाठी तयार केले, मी त्याचा कारखान्यात जाऊन बसू शकत नाही, मी हे गॅरंटी का देऊ शकतोय? ह्याच्यावर दिलं त्यानं त्या कारखान्याला घालायला म्हणून दिलं. पाणी बिस्किट पुढच्या 5 रुपयाच्या पुढ्यावर दिलेला आहे आणि तो 50 रुपयाच्या पोत्यावर का लिहित नाही? हे जेव्हा विचारलं तेव्हा तुझी मागा झाली. मला म्हणतो तू पैसे किती द्यावा, 10 लाख रुपये. माझी प्रगत किती 3 महिन्याची गोष्ट मला इथून घेतोस का? आयुष्यात कधी इथं फक्त आला विचार मी आयुष्यभर महाराष्ट्रामध्ये त्यांना द्यायला लागला, त्या लोकांना द्यायला लागला. याचा तुम्ही ग्राहक आहे, तुमच्या हातात शेष आहे. तुम्ही काय त्या खाद्यात नाही अगोदर बघा बाबा, तुम्ही मग कसं करा. कशाला कळतंय आणि कशाला भरपूर कळतंय, पण तिची भाषा तुम्हाला कळते. तिची भाषा काय? दूध वाढवायची भाषा आहे. तिची भाषा काय? फॅट वाढवायची भाषा आहे. तिची भाषा काय? 3 महिन्याचं काम करायची भाषा आहे. तिची भाषा काय? 12 दिवसाला बाजाराची भाषा आहे. तिचं डोळं चकचकीत आहे की बघा, तिचं शेण पडताना मूग पडते की बघा, तिचं शेण मुळी पडते का तरी बघा. हे खाद्य काढून जर ढगायला लागत असेल, पातळ शेण पडत असेल, पोटा गाठ करत असेल, तर ती तुम्हाला सांगते पण तुम्हाला कळत नाही. कारण का म्हशीपेक्षा मी आपल्याला तुमच्या वाईट बोलण्याचं वाटतं, मी पण तुमचा भाऊच आहे. मी काय म्हणतो, म्हशीला जेवढं कळते तेवढं पण आम्हाला कळत नाही की आम्ही काय केलं. हे सगळं घाण ठेवलं. हे असं वाईट बोलतोय मी तुमच्या माहिती कारण तुम्हाला टिकून लावतो मी. आणि हे करायचं असेल तर कुठल्याही पोत वापरा, पण त्याला विचारा प्रोटीन किती आहे, ऑइल प्रमाण किती विचारा, किती टक्के पचनात विचारा, किती मीठ घातलाच विचारा, किती युरिया घातलाच विचारा. हे विचारा मी म्हणतो तुम्हाला. आणि मग खरेदी किती गोळी बारीक आहे बघा, त्याच्यामध्ये 100 बघा. ते घातल्याचं दूध वाढलं की बघा. माझं चॅलेंज आहे, मी चॅलेंज मान्य आणि चॅलेंज देतो. तू कुठल्याही पोतं वापर, मला सांग 2 पोती वापर, 2 दिवसाची बिलं काढ, कुठल्या दुधाचे पैसे जास्त वाटतात हे बघ आणि मग किंमत घे. तुला स्वस्त जगात काय सगळं मिळेल, पण सगळ्यात आपण गरीब का राहिलो? जे आज लोक जे मोठे तिथे विचारसरणी जो माणूस श्रीमंत विचार करतोय, जो माणूस चांगला विचार करतोय ते श्रीमंत होतो, जो गरीब विचार करतोय ते गरीब होतो. आपण दूध धंदा करत आणि गरीब विचार सोडून घ्या. आपण चांगलं सिमेंट घ्या, 200 रुपये सिमेंटला बसू द्या. कांडी चांगली घ्या, 10 रुपयाची कांडी डॉक्टरकडे घेऊ नका. चांगली कांडी घ्या, चांगलं खाद्य वापरा, चांगलं पाणी जनावरांना द्यायला प्रयत्न करा. शेत जमीन ऊस घालून आमच्या 3 रुपये किलो ऊस घालून बाबा. माझ्याकडे मित्रांची गाडी आली मला माहिती सांगू घरी. साहेब म्हणते कागद तालुक्यात तुम्ही सगळं बोला, मला कारखाना बंद पडा. मला मित्रांनी गाडीला चौदा मला करायला आणि तुम्ही सांगा दादा म्हणतात तुम्ही दर काय देता? 3 रुपये किलो, 3000 रुपये टन आहे आता ऊसाचा. 3 रुपये किलो चारा तरी मिळतो का? मिळत नाही. आणि 60 रुपये चारा घालून तुम्ही धंदा करा. तुम्ही सांगितलं ऊस उत्पादन करायला, तुम्ही चाराची पिकं घ्या, चांगला चारा जनावरला घाला, जास्तीत जास्त चारा खरंच तुम्हाला चांगला चारा घाला, ओला चारा वाळा चारा घाला, सुट्टी करून जनावरला घाला, 2 वेळा घाला, चांगलं पशुखाद्य घाला, प्रमाणात घाला. मी तुम्हाला वय द्यायला तयार आहे. जर तुमचा गोटा पोट्यात गेला तर तेव्हा तुम्ही घ्या तयार. गोटा पोट्यात गेला तर तेव्हा त्याच्यासाठी वय ठेवणार असेल की दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बाब काय, तर तुम्ही दूध वाढवणं गरजेचं आहे. आणि सगळं तिसरं तिसरी शपथ जी आहे डोक्यात घेण्याचं तिसरी पाहिजे फॅट वाढवायला. आज दुधाचा दर कशावर आहे? आज एक 6 लिटर फॅट आलं तर 43 रुपये दर पडतो आता दुकान. किती? 43 रुपये. 10 लिटर फॅट टाकलं तर 60 रुपये दर पडतो. म्हणजे एका लिटरमध्ये 27 रुपयाचा फरक आहे. किती? जवळजवळ 26-27 रुपयाचा फरक आहे. 2 लिटर दूध घाण्याचे 1 लिटर दूध घालणं कसं पाहिजे आहे जास्तीत फॅट करून, तर तुम्ही फॅट तुमच्या हातात वाढवायचं आहे. फॅट वाढवायला काय करावं लागतं? साधारण घरगुती भाषेत पहिल्यांदा सरांनी सांगितलं मी थोडक्यात सांगतो. दोन्ही दाखला आपल्या समान ठेवा. 12 तासांत घड्याळावर 10 काढा. पहिलं काम. एकाच माणसात 10 काढा. दुसरं काम. 10 काढताना अंक लावू नका. तिसरं काम.
थान पिळा, रिळकू कसं पिते तसं थान पिळायला चालू करा, थान दाबायला जाऊ नका, अंगठी लावू नका. जनावरच्या अंगावर पाणी मारा आणि धाकाला जावा, डोक्यावर पाणी मारा, धाकाला जावा, त्याची फॅट वाटा. दूध वाटा, सुवाटाचा पाला घाला, फॅट वाटा, शिवरीचा पाला घाला, फॅट वाटा, शेवग्याचा पाला घाला, भयानक फॅट वाटा. हे झाडपाला भयानक औषधी आहे तुमच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, चांगलं दर्जाचं पशुखाद्य घाला, खायचं सोडा, 50 ग्रॅम मीठ खायला घाला, नक्की फॅट वाटा. पहिल्या धारचं दूध घरात काढून ठेवण्याचा प्रतिकार, त्यानंतर त्याला खाण्याचं पहिलं दूध थोडं घरात ठेवा, एक अर्धा कप किंवा 1 कप 1.5 कप पहिलं 4 चुळाच्या 2 चुळा निघते ते घरात खायला रेटाला बांधा ठेवा. नंतर दूध देईल तर मला भयानक फॅट वाटा. हे करायला काही पैसे लागत नाही. त्याच्यानंतर योग्य क्वालिटीचं असं पशुखाद्य करा, रेकॉर्ड ठेवा, फॅट स्वतः बघायला जावा, पावती तिच्याकडे डेली टाकू नका. माझं फॅट किती लागले, मला 10 किलो करायचं आहे, त्याचं टार्गेट बघा, टार्गेट घ्या. जर फायनिंग त्याच्यानंतर तुमचं हे फॅट 7 किलो 8 किलो वाढ केलं, तुमच्या घरगुती औषध मी एकच फायनिंगचा पुरा देईल दाखवतो. जे मोहरी जी आपण आपल्या शेतातच मोहरी घ्या, ती मोहरी लोकांनी नेली. आज हे नेदरलँड देश जे 40-50 लिटर दूध काढतात, ती मोहरी तुम्ही नेलेली आहे. तिथं मुंबईत त्याचं प्रोडक्शन काढतात आणि हे पॅकेट 500 रुपये किलो जातं. 3 मी फॅट वाढवण्यासाठी योजना आणतोय. आरोग्यमंत्री तुमचे माझे लागले होते तुमच्या माहितीचं राजेश गोपीने तुम्हाला माहिती आहे ते राजेश ते आरोग्यमंत्री त्यांनी भागामध्ये हे केलं, मला अवॉर्ड होतं तिला त्यांनी. हे आज आम्ही फक्त शेतकऱ्यांना 2 शेतकऱ्या द्यायचे, फक्त 50-50 ग्रॅम घाला, किती फॅट वाढते बघा. आज आपल्याला ह्या गोष्टी वापरून आपल्याला स्वतःला फायदा करायचा. 200 रुपये वापरायचं, 500 रुपयाला फायदा घ्यायचा. 500 रुपये वाटतं मला या माझ्याकडे जे मोहरीचे तेल आहे, त्या तेलापासून ग्रॅन्युल्स काढायचे, म्हणजे दूध केल्यासारखं भाताला दूध तसं जर हे 50 ग्रॅम जर जास्त दूध देणारे पैसे आहे, फॅट तिचं कमी बसते किंवा जास्ती दूध पण पाहिजे, फॅट पण पाहिजे, जनावर 3 महिन्याच्या आत काम झाला पाहिजे, हे पशुखाद्य हे करा. आणि हे करत असताना तुम्ही धार ही सगळ्यात महत्त्वाची पैसे वापरायला घालायला कसा मागता. 7 मिनिटाच्या 10 निघाला पाहिजे. 7 मिनिटाच्या 10 निघत नसेल तर तुम्ही कॅशे ओढायचं लागायचं नाही. तुम्ही घराला वा संध्याकाळी 10 काढत असताना किती वेळा तुम्ही 10 काढता आणि त्या पद्धतीने तुम्ही 10 काढणार नसेल तर मी तुम्हाला दाखवून देईन. लक्षात आलं का बघा, किती म्हणजे काही म्हणतात. आता मी त्याच्यासाठी मशिनरी आहे, माझी गोटी मी करते त्याच्याकडे मशिनरी आहे, तिथे नाही का 7 मिनिटाच्या वर 10 वेळ लागत नाही. जर ती मशीन वापरल्यानंतर पावलेलं दूध जर वाढलं नाही तर ती मशीन मी करू शकते. त्या मशीननं रक्त ओढलं जातं असे काय अज्ञान आहे. बरोबर आहे. त्यांचं कसं आहे माहिती आहे का, एक भाग घ्या, तुमच्या टोप्याला भाग नाही, तुमचं उदाहरण देतो. काय करणार तुम्ही, ऊस तोडत असताना काय होणार, निंबाळता तुटतात, वाकडा तुटला तुटतात, चिमणार, बरं आहे की चुकीचं आहे. तसं मशीनची क्वालिटी जर खराब असेल, मशीन जर बनवलेली क्वालिटी खराब असेल तर ते 10 वर्षी निघणार का, निघणार. त्या मशीनला पहिल्यांदा मसाज करायची यंत्रणा आहे का बघा. रिडकू कसं जसं पितंय, रिडकू कसं पितंय तसं दूध द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात साधा उपाय सांगतो, तुम्ही मशीन टाळायला घ्यायची आणि टाळायला घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर मग पहिली दूध किती होती त्याच्यापेक्षा दूध 100 मिली तरी वाटायला पाहिजे. दूध कधी वाटणार हो, तुला सॅटिस्फाय म्हणायला समाधान वाटत असेल तरच वाटणार ना, का तसंच वाटणार आहे. आपल्या देशात रिडकू धार काय काढतोय, झपाट्यानं पितंय. आम्हाला 7 मिनिटं धार काढायला 4 मिनिटं 5 मिनिटं 7 मिनिटं लागतात, पण एकाला सोडत 2 मिनिटाच्या रिडकू सगळी का माहिती मी शेतकरी आहे. बरं आहे का बघा, जसं रिडकू पितंय तसं मशीन काम करत असेल तर ती मशीन काम आपल्याला निवडायला आलं पाहिजे. आपल्याला काय करायला पाहिजे, निवडता मशीन आलं पाहिजे. तर ती मशीन निवडून घ्या. आणि आता इथून पुढे माणसं प्रामाणिकपणे काम करत नाही. भैया जरी ठेवले तर भैया ठेवले की भैया गोटा बंद करायला देतो का, तर ते मुद्दामच कमी दूध काढ, कारण का दररोज त्याला काढायला लागतो. रक्त निघण्याचं कारण सांगतो तुम्हाला की आपण मशीन आणतो विकत, त्या मशीनला कप असतात आणि त्या कपमध्ये दूध निघताना दिसतात. कपला खाली दूध निघतं हे दिसण्यासाठी कप असतो तो काचेचा, तर त्या कपमध्ये दिसतं की दूध निघतंय. तर ते दूध निघायचं बंद झालं की समजायचं दूध इथं संपलेलं आहे. ती जर मशीन तशीच जर 5 मिनिट 10 मिनिट जर चालू राहिली दूध संपल्यानंतर
तर मग ते रक्त येणारच आहे ना. तुमच्या हाताला जर कोणी समजा चोळत आहे असं, एक 5 मिनिट चोळा, तुम्ही स्वतःच्या हाताला चोळा, विनाकारण चोळायचं, लाल होणार ना तो. मग ते तर थांब आहे, नाजूक वस्तू आहे. तिला जर आपण समजा आपण मशीन लावली आणि कुठेतरी गेलो दुसऱ्या मशीनला वैरण टाकायला आणि इकडं मशीन चालूच आहे 10 मिनिट, तुमचं दूध निघून गेलं तरी 10 मिनिट चालू आहे, रक्त निघणारच आहे. पण ते मशीनचं दूध संपल्यानंतर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ती मशीन काढून घेतली पाहिजे. साहेब दुसरी गोष्ट आणखी करता, ती मशीन आहे की नाही हे मोठ्या मोठ्यात परवडणार आपल्याला, जिथं जनावर 10, 15, 20 जनावर त्याची किंमत पण जास्त असणार. आता आमच्यातले कोटे जास्तीत जास्त 2, 4, 4-5 जनावरचे आतच, मग हे आपल्याला खर्च परवडणार नाही. त्यासाठी काय उपाय नाहीत का? त्यासाठी मी सरांचं भाषण ऐकत होतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला सुचवणारच होतो काय करावं लागेल या ठिकाणी, किंवा ज्याच्याकडे 2 म्हशी आहेत, 5 म्हशी आहेत आणि कोणाकडे, तर हे एकत्रित कसं करता येईल याची एक माझ्याकडे योजना आहे. ती मी सांगणारच आहे. सरांचं थोडंसं भाषण समजून नाही सांगणार. इथला प्रश्न माझ्याकडे आहे सोडवतो. त्याच्यापेक्षा आधी काय मी डॉक्टर जर आधी त्याच्यात बदल करायला असेल तर आधी सांगा. मशीनची किंमत फक्त 48,000 रुपये आहे. 2 मशीन असेल तरी त्याचे 10 व्यवस्थित ते काढतं. 2 मशीन 10 ते 12 मशीनला चालतं. त्याला गोकुळनं काय केलेलं आहे, आमची जी काय मशीन होती त्याला गोकुळची सबसिडी पण आहे. तर पहिल्यांदा 5,000 रुपये गोकुळ काय करतं, त्याला सबसिडी देतो. दूध संस्थेमार्फत जर तुम्ही घेतला, लक्षात राखा, लॉट जर तुम्ही घेतला तर त्या अधिक परत किमती काय होणार नाही, कमी होतात. आणि डबल बकेट मशीन जर घेतला तर त्याला 10,000 रुपये सबसिडी, म्हणजे ते किती येणार आहे, 38,000 रुपयाच्या दरम्यान येणार आहे. आणि जरा बाकीची कोणती जर सबसिडी किंवा काय जर पर्याय असेल तर ते डॉक्टरने आपण बसून टाकण्याचा प्रयत्न. आता काय, आता मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की माणसावर विश्वास राहिला नाही. माणसं कामाला वेळेत येत नाही, माणसं व्यवस्थित काम करत नाही, शेती परवडण्याचं न होण्याचं कारण माणसाचा विश्वास उडाला आहे. आणि त्यामुळे जग इतर जे प्रगत देश आहे ते मशीनवर विश्वास ठेवावा. आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा गोटा मशीनच करावं लागते. ती पुढं भविष्यात शक्यता आहे. 2 म्हशी बाळगणारा माणसं ह्या आता जी काय तुम्ही समोर पुढे माणसं कमी राहतील तिथं पुढं सगळा गोटा. आता जो माझा मुलगा मी सांगितलं त्याला मोठे नेदरलँड डेन्मार्कला सर्व्हिस असताना मी बंद करून मी माझ्या ठिकाणी काय ठेवणार तर पुढल्या महिन्यात त्याच्या 200 म्हशीला गोटा मी काढतो. म्हणजे मी इतर ठिकाणी सांगितलं तसं नाही. मी पहिल्यांदा काय केलंय, त्याला गोट्यात ठेवलंय. पहिल्यांदा 200 म्हशीचा गोटा माझाच असणार आहे. मी 13 गोट्याचा मंजूर करून आणलेले आहेत. अजून 7 गोटे ह्या महिन्यात मंजूर होते. 21 गोटे माझ्याकडे काही 200 म्हशीचे दत्तक असतात आणि ते पण शेतकऱ्यांचे असतात. ते कुठल्याही कंपनीचे कुठल्या संस्थेचे नाही, फक्त शेतकऱ्यांचे आहे. आणि शेतकऱ्यासाठी असणाऱ्या लाभानं ते आधी जे काही मशीन आणलं ते इथले मशीन सगळं अभ्यास करून आम्ही मशीन आणले. सगळे अभ्यास करून आणले. पारदर्शक आहे. तुम्ही म्हणायचं दुधाचा थेट पडायला बंद झाला की ते मशीन ऑटोमॅटिक सर म्हटले तुझं बंद करायचं, ते ऑटोमॅटिक बंद होते. आता जे आपल्याकडे मशीन आहे ते काय होते, त्याचा दाब दिले की यंत्रणा द्यायचं झालं तर त्याला सेन्सर बसवलेले, त्याला काय होतं ते थांबतं. म्हणजे आधुनिक स्ट्रक्चर जे काय ते सगळं आपण केलेलं आहे. त्या गोष्टी प्रॅक्टिकल जे आहेत त्या करायच्या आपण थोडा ठेवणं प्रयत्न करतो. अनेक सर थांबे जड असतात, त्यामुळे लोक काय करतात, बस विकू टाकतात. त्याच्यावर थोडी माहिती द्या. थांब जड असलेल्या मशीनला 100% 10 काम देतो. आम्ही गाईला बी मशीन ते चालते आणि आमचं मशीनला पण ते चालतं. एकदम 100%. गाईला पण ते चालतं आणि म्हशीला पण ते चालतं. आता ही खाण्याचा जे काय प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा सुरुवातीला देत नाही किंवा काय, त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय करेन, ज्यावेळेला आता गोट्यावर असे जे काही केसेस आहेत तिथं बोलवा, त्यांना MDP देऊन किंवा त्याचं थांब खरोखर चेक करून कुठं गाठून झाले का बघून काय करता येते ते बघायचं. थोडा प्राधान्याने काय करू प्रयत्न करू. मी जरा मागे शब्द कधी संपवायचा प्रयत्न करतो. तुमचे प्रश्न असेल ते परत मी घेण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात शब्दपद्धतीतलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य काय तर दर वर्षाला 1 प्लेट हलवायचा. घरातला पाळणा आपण हलवायचा नाही, लोकसंख्या आपल्याला वाढवायची नाही, परंतु गोट्याला पाळणा मात्र हलवायचा. जर गोट्याला पाळणा दरवर्षी हलणार नाही तर तुमच्या गोट्याला साधं गोष्टी तुम्हाला सांगा. म्हस विळाण्याची तारीख घेऊन ठेवा. म्हस विळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत 90 दिवसाच्या आत ते जनावर दुसरं जे आपण पाळलं ते काम केलं पाहिजे. जर तुमचं काम जायचं नसेल तर तुमची मॅनेजमेंट बरोबर नाही. विकासची संदर्भ पहिल्यांदा तुम्हाला पहिलं मागाशी सांगितलंय 310 किलोची म्हस झाली की निडी गावाला त्या 260 किलोची पाळी गावाला. त्याच्यानंतर म्हस व्याधी जे काय होतंय त्या म्हशीच्या पोटामध्ये ह्या खाद्यावर तिची पिशवी तयार होते. कारण का वासू कुठं असतंय तिच्या पोटात असते. ते वासू 35 किलोचं 40 किलोचं वासू असतं.
त्याच्यानंतर वार 5-6 किलोची असते, पाणी असते, लिक्विड असते. तिनं टाकल्यानंतर तिची पिशवी काय झाली, एवढ्या मोठ्या आकाराची पिशवी झाली ना. आणि एवढ्या मोठ्या आकाराची पिशवी जर तुम्हाला तिला परत गर्भधारणा करायची झाली तर ती लहान आकाराची करायला पाहिजे, एवढ्या आकाराची करायला पाहिजे. आणि एवढ्या आकाराची एवढी मोठी पिशवी एवढ्या आकाराची करायची म्हणजे काय करायचं आहे, तर जमीन कशी पाणी पाजून जर कशी खराब होती त्या जमिनीला कशी घात आली पाहिजे. गाणं टोकरला की पाऊस पडला की तिला वास आला की ती गाणं कसं चालू निघतात. तसं डॉक्टरने सोडलेलं रेड्याचं बिरी आहे किंवा रेडा जर करतात त्याचं जे काही बिरी आहे ते पिशवी जर वातावरण व्यवस्थित असेल, पिशवी घट असेल, तिचे गर्भाशयाची जे काय तुम्हाला डॉक्टर सांगतात शिंग किंवा स्त्री बिजाणू होते ते चांगलं असेल, नलिका चांगली असेल तरच तुमची जनावर गर्भ आहे. त्याच्यानं मुख्य आयटम काय, तर दर 22 दिवसाला जनावर व्यवस्थित गावाला आलं पाहिजे. महिन्याने ते 1.5 महिन्याने ते मध्ये गाव नसते बरोबर आहे. सोटा जो आहे तिचा सोटा जर चकचकीत काचेसारखा जर पडत असेल तरच गाव जनावर आपलं चांगलं आहे. याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावरांचा आहार चांगला पाहिजे. आणि ह्याला जर येत नसेल तर आम्ही आता जे काय औषध सांगितलं 17 आठवड्यापासून तयार केलेलं कम्फर्ट नावाचं जे औषध आहे ते आम्ही जाहीर उपाय काढतो. आम्ही आता ते ठरवलंय, ते रेकॉर्ड करतोय, त्यासाठी गॅरंटी आहे. आम्ही त्याची कशा कोणती डेफिशियन्सी आहे, त्याला वास्तवाची डेफिशियन्सी आहे त्याच्याबद्दल ते सपोर्ट आणि 2 कम्फर्ट देऊन ती पिशवी ओके करून देऊन काम त्याचा स्वतः चांगलं काढण्याचं काम करतो रेकॉर्ड करून आणि मग तिला जनावर काम वाढवण्याचं काम करतो. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात चौथी पद्धत काय, तर वर्षाला एक वेळ व्हायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण घ्या. तर तुम्ही दूधधंदा करा, नाही तर दूधधंदा तुम्ही करू नका. 5वं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, रेकॉर्ड ठेवायला सांगितलं मला. तुम्ही रेकॉर्ड ठेवला, आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, प्रत्येक गोष्टीवर आमच्याकडे उपाय आहे. फॅट कमी बसते उपाय आहे, एसिडिक कमी बसते उपाय आहे, दूध वाढत नाही उपाय आहे, जनावर गाभा येते उपाय आहे, अंग बाहेर येते उपाय आहे. जनावर गाभण राहिल्याचा खर्च कमी करण्यासाठी त्याला बरोबर जनावर वेळेच्या अगोदर 20 दिवसाचं वेगळं आम्ही खाद्य तयार केलं की जेणेकरून बस बसूनच पी. आता बऱ्याच वेळेला बस घेताना भयानक तक्रारी होतात. जे रोजर नावाचं औषध आमच्याकडे आम्ही तयार करून घेतलेलं आहे ते बस बसून पी, वार लवकर पडत अशा पद्धतीचं तयार करून घेतले की जेणेकरून येत असताना तिला खाद्य कमी घालावं. त्याच्यासाठी मात्र तुमच्याकडे असणाऱ्या रेकॉर्डची आम्हाला गरज असल्यामुळे तुम्ही एक साधी 100 पेजी 200 पेजी वही ठेवायचा प्रयत्न करा आणि मग आमच्याशी संपर्क ठेवा. त्याच्यानंतर 6वी सगळ्यात गोष्ट म्हणजे इथं डॉक्टर आहे, त्या डॉक्टरला सरकारनं कशासाठी शिकवलं की आगे होऊ नये म्हणून. आज दवाखान्यात डॉक्टरने निघाले, बरेच माणसाचे दवाखाने निघाले, कशाकडे खरं निघाले तो खरं डॉक्टरचं काम काय, तर तुम्ही 100 वर्ष न गोळी घेता कसं जगावं याच्यासाठी डॉक्टर आहे. पण ते आतच बाजू राहिला. आम्ही डॉक्टरला कशासाठी बोललो, डोकं दुखालं डॉक्टर, झोप लागत नाही डॉक्टर, संडास घेत नाही डॉक्टर, पाण्यात बाजूने पाहुण्याकडे गेलो संडास आलं डॉक्टर. आणि असं जर डॉक्टर लागत असेल तर आपण काय करावं, त्या डॉक्टरने पण आम्ही वेगळा करून घेतला. माझं काम काय आहे, औषध विकायचं, माझं काम काय आहे, फाडाफाडी करायचं. मग त्याचं तिने पण बारा लागले फाडाफाडी करायला, तिने पण फाडाफाडी करायचं म्हणजे तुम्ही पण फाडाफाडी करून घ्यायला. त्याच्यासाठी डॉक्टरना ध्यान दिलं नाही. डॉक्टरना ध्यान दिले कशासाठी, दूध वाढवायसाठी, फॅट वाढवायसाठी, जनावर निरोगी राहण्यासाठी. जनावरांना फक्त एकदाच बोलवा जनावर गाव राहण्यासाठी. जनावरांना बोलकांड्या, घटसर्प, खऱ्या जे काय साथीचे रोग होतात त्याच्या लसीकरण करण्यासाठी डॉक्टरला बोलवायचं. कारण ते बघा कारखाना चालू यायच्या अगोदर लहान इथे आम्ही तेव्हा डॉक्टरकडे जायचो, त्याच्यासाठी डॉक्टरला बोलवा. डॉक्टरकडनं दर्जाच्या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला कशासाठी बोलवायचं याच्या नेम काहीतरी करायला पाहिजे. ते न करता तुम्ही जर वारंवार डॉक्टरला जर बोलत येत असेल तर तुमच्या पोटात फेल आहे आणि तो पोटाचा डॉक्टरचा खर्च कमी करायचा असेल तर मग आपल्याशी संपर्क करा. त्याच्यासाठी आम्ही डॉक्टरची निवडणूक केली. आम्ही आता डॉक्टरना कशासाठी गोट्याकडे तुमच्या उद्याला म्हणजे सुनतोय की गोट्या डॉक्टर कमी करायसाठी डॉक्टरला पकडल्या लक्षात आलं का. तर ही आमची त्या पद्धतीने आम्ही योजना तयार केली. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं वाक्य जे आहे ते मी मला त्याला पाऊण तास लागतो की मी तिथे खरोखर तुम्हाला माहितीसाठी सांगतो. 10 रुपये फी घेतल्याशिवाय पर लिटर प्लास्टिकची काढून देत नाही. पण इथं पुढं ते पण आम्ही तुम्हाला फ्री करू. 1 लिटर दूध तयार करायला किती खर्च येतो तुमच्या गोट्याची आम्ही काढून देतो तुमच्या मदतीने शकतो. आणि 1 लिटर दूध तयार केल्याचा एवढा खर्च करत जर तुम्ही करत असाल पर लिटर प्लास्टिक मध्ये करा
ते प्लास्टिक जर आम्ही काढून देण्याचा प्रयत्न करणार आलो तर तुम्हाला खरा धंदा करतो. माझं दूध तयार करायला मला किती खर्च आला आणि काय करायला किती दिलं आणि मला दररोज किती नफा राहतो हे कळतो. आणि ते करण्यासाठी बेलवड्याच्या बोलेला मी गेल्या महिन्यामध्ये एकच महिना रेकॉर्ड घालायला लावतो. तिथं तुम्हाला सर पाहिजे असेल तर बघायचं असेल तर तिथं इथंच कागद बेलवड्याची गावात मोठे मोठे पण मी माझ्याकडे दाखवेन. पण मला काय करायचं आहे जे तुमच्यासारखे शेतकरी आहेत गेली 20-30 जनावरं बाळगले त्यानं वही काढलेलं आहे त्यानं रेकॉर्ड ठेवायला चालू केलं. ते रेकॉर्ड मी गेल्या महिन्यात बेलवड्यात झाडं लावलं ते रेकॉर्ड आमचे मार्केटिंग ऑफिसर दाखवले काय खर्चाला बघतील आणि मग तुम्हाला कळायला लागेल माझी बस काय फायद्यात आहे. त्याला म्हणायची सक्त पद्धत त्याला म्हणायचं धंदा करायची पद्धत आणि ती जर तुम्ही करणार असेल तरच राजूपेडेकर आणि आमच्याशी संपर्क साधा असं माझं आव्हान आहे. लक्षात आलं का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील उपलब्ध होतील सगळ्या गोष्टी ती तुम्ही फोन जरी लावला मला तुमच्या जनाला काय उपचार पाहिजे ते आम्ही फोनवर तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही की जेणेकरून डॉक्टर डोक्यात कमीत कमी येण्याचा प्रयत्न करेल. डॉक्टर लागणार आहे ऑपरेशन करायला तर डॉक्टर लागणार नाही. डॉक्टरचं महत्त्व कमी करणे अजिबात डॉक्टरचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण त्या योग्य कामासाठी डॉक्टरला बोलवावं एवढीच माझी अपेक्षा व्यक्त करून तुम्हाला काय काय वेळ बराच झालेला आहे. माझ्याबरोबर थोडे डॉक्टर पण अनुभव मी काय त्यांचं ते 1500 जणांच्या गोट्यावर स्वतः किती वर्ष काम करत 4 वर्ष 1500 काहीतरी स्वतः हाताळले. त्यांनाही मी बोलण्यासाठी थोडंसं मी माझा देण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे एकदा राजूला मी खरोखरच त्यांनी त्यांच्या मनाच्या जे काही संकल्पना आहे त्यांनी आम्हाला जे काही बोलवलेलं आहे हा शंका असेल तर उत्तर द्यायला माझी तयारी आहे. काय शंका